उपस्थित हो. सांगलीमधील प्रसिद्ध बालरोगतज्ञ, सांगली जिल्हा नगर वाचनालयाचे सभासद डॉक्टर अनिरुद्ध यशवंत गाडगीळ यांचं आज दुःखद निधन झालं. त्यांना वाचनालयातर्फे आणि आपल्या सर्वांतर्फे आपण काही क्षण उभं राहून श्रद्धांजली वाहूया. ओम शांती. सुस्वागतम. प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. सांगली जिल्हा नगर वाचनालय सांगली. आज 26 नोव्हेंबर 2025 व्याख्यानमालेतील पुष्प तिसरे आपणा सर्वांचं नगर वाचनालयाच्या वतीनं मी हार्दिक स्वागत करतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन आणि आज 26 नोव्हेंबर म्हणून संविधान पूजन करूया आणि कार्यक्रमाची सुरुवात करूया. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की सरस्वती पूजन आणि संविधान पूजन करावं. सव्वीस नोव्हेंबर 1949 रोजी भारतानं राज्यघटना स्वीकारली आणि 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना अंमलात आली. आजचा दिन 2015 पासून संविधान दिन कायदा दिवस म्हणून साजरा केला जातो. आपणा सर्वांना संविधानाची प्रत समोर दिसत असेल. आज अगदी शक्य नाही झालं तरी सुद्धा ज्या वेळेला जमेल त्यावेळेला येऊन ही प्रत मुद्दामून पहा. 26 नोव्हेंबर 1949 रोजी जी प्रत छापली गेली आणि ज्याच्यावरती सह्या केल्या गेल्या त्या अस्सल राज्यघटनेची ही प्रत आहे. मुद्दामून सगळे संदर्भ आपल्यासमोर देत नाही. याच्यात असलेली विविध चित्रही पहा. त्यात रामायण आहे, महाभारत आहे, गौतम बुद्ध आहे, जैन मुनी आहेत, शिवाजी महाराज आहेत, अशी ही राज्यघटना. आपल्याला ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला अवश्य ही राज्यघटना पहा. जशी मूळची राज्यघटना होती त्याची आहे तशी प्रत आपल्यासमोर आहे. आजचा हा व्याख्यानमालेचा तिसरा दिवस, पुष्प तिसरे. कैलासवासी पुरुषोत्तम लक्ष्मण उर्फ अप्पासाहेब खाडीलकर स्मृती व्याख्यान. आजच्या या कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक करत आहेत वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक माननीय प्रमोद बापट सर. सर्वांना नमस्कार. सांगली जिल्हा नगर वाचनालयातर्फे आज तिसरं पुष्प आपण अर्पण करीत आहोत. या तिसरं पुष्प गुंफण्यासाठी उपस्थित असलेले आजचे प्रमुख वक्ते श्री काशीनाथ देवधर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील तामणकर आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात, तेव्हा सर्वांचं सुरुवातीलाच मी संस्थेतर्फे स्वागत करीत आहे. वाचनालयाबद्दल खूप सांगितलं जातं. प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेला काही गोष्टी सांगितल्या जातातच, पण 2-3 गोष्टीचा एक स्वागत आणि प्रास्ताविकमध्ये मी उल्लेख करणार आहात की आत्ताच प्रमुख पाहुणे आणि आजचे वक्ते लायब्ररीला भेट देण्यासाठी वरती आले आणि त्यांनी मुद्दामून विचारलं की बाल वाङ्मय वाचणारे बालक या ठिकाणी येतात का, त्यांची संख्या किती आहे, असं त्यांनी आत्ता आवर्जून विचारलं. या ठिकाणी मला एक मुख्य सांगणं असं आहे, आज या ठिकाणी अनेक पालक उपस्थित आहेत
आई बाबा उपस्थित असतील, आजी आजोबा उपस्थित असतील, नातेवाईक उपस्थित असतील, मला सर्वांना एक विनंती करायची आहे की आपण जी आपली बाल्य आहेत, मुलं आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना या टी व्हीच्या माध्यमापासून किंवा मोबाईलच्या माध्यमातून बाजूला करण्याकरता आपण आपल्या घरातील नातवंडांना, मुलांना जर या ठिकाणी सभासदत्व जर करून घेतलं आणि बालवाचक जर या ठिकाणी आपण चांगल्या प्रकारे निर्माण केलं तर आपल्याकडं बालवाचनाची संख्या ही खूप मोठी आहे. अनेक प्रकारचे ग्रंथ हे या ठिकाणी उपलब्ध आहेत. तेव्हा आमची एक कळकळीची विनंती आहे की आपण आपल्या घरातील बालकांना या वाचनालयाचे बालसभासद म्हणून होण्यास प्रवृत्त करावे की जेणेकरून त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण होऊ शकेल. दुसरी आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण सुद्धा जर या ठिकाणी सभासद होईचे आता काही कारणामुळं दूर गेल्यामुळं किंवा काही शारीरिक अडचणीमुळं या ठिकाणी येणं शक्य नसेल तर मला अशा प्रकारची सुद्धा आम्ही व्यवस्था करायला तयार आहोत की घरपोच पुस्तक योजना सुरू करण्याचा आमचा एक मानस आहे. ज्यांना या प्रकारचा सुविधेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी जर संस्थेच्या ग्रंथपालांच्याकडे अशी जर नावं दिली तर एक पुरेशी संख्या जर झाली तर आम्ही घरपोच पुस्तकं सेवा ही सुद्धा देण्यास या निमित्तानं तयार आहोत. कारण आपल्याकडं जवळजवळ लाखांनी ग्रंथ आहे, पण आमची इच्छा अशी आहे की लायब्ररीच्या कपाटातून किंवा रॅकमधून ती पुस्तकं वाचकांच्या घरापर्यंत जावीत, वाचनातल्या सर्व वाचकातील जे घरातील मेंबर आहेत त्यांनी ती वाचावीत, हा त्या पाठीमागचा एक प्रमुख उद्देश आहे. आता या व्याख्यानमालेच्या निमित्तानं एक दोन गोष्टी या ठिकाणी सांगतो की ही व्याख्यानमाला आम्ही आता 6 दिवसाची घेत आहोत. ही व्याख्यानमालाचं एक पूर्ण नियोजन ज्याला आपण म्हणतो की वेगवेगळे वक्ते शोधणं, त्याचप्रमाणे वेगवेगळे विषय करणं आणि त्यांच्याशी पत्रव्यवहार करणं, त्यांच्या तारखा घेणं, या सर्व गोष्टीला किंवा आम्ही 2-3 महिने खर्च करत असतो. आणि आमचा उद्देश असा आहे की लोकांना एक काहीतरी वेगळं आपण त्या ठिकाणी द्यावं. एखादा नवीन विषय, आता गेल्या वर्षी आम्ही अयोध्येच्या संदर्भामध्ये अयोध्येचं बांधकाम कसं झालं, काय झालं या संदर्भात एक व्याख्यान आयोजित केलं होतं. यावर्षी आपल्याला माहिती आहे की ऑपरेशन सिंदूर यासारखा एक मोठा भाग भारताच्या बाबतीमध्ये घडलेला आहे, त्याची माहिती देण्याकरता आपण या ठिकाणी काहीतरी प्रयत्न करावेत. म्हणून सुदैवाने आपल्याला देवधर साहेब या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटलेले आहेत. त्यांच्या व्याख्यानाचा आपल्याला निश्चितपणे फायदा होईलच. आणखी एक शेवटचाच फक्त या ठिकाणी मुद्दा सांगतो की हे जी आत्ता जागा आहे ही थोडीशी अप्रिय जागा आहे. आम्हाला त्याची कल्पना आहे की नीट्स काही लोकांना दिसू शकत नाही, पाहता येत नाही, ऐकता येत नाही, परंतु आमचा एक मानस आहे की हाच जो आता हॉल आहे याचं थोडंसं नूतनीकरणाची कल्पना आमची आहे. आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्यानं काही दिवसामध्ये ही अपेक्षासुद्धा आम्ही पूर्ण करू शकू आणि एक सुसज्ज असं एक या ठिकाणी दालन करण्याचा आमचा मानस आहे. फारसा वेळ या ठिकाणी मी घेत नाही. पुन्हा एकदा आपले प्रमुख पाहुणे, अध्यक्ष आणि आपणा सर्वांचं पुन्हा एकदा पुनश्च स्वागत करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद बापट सर. आजच्या आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीयुत S.G. ताम्हनकर यांचा मी परिचय करून देतो. शिवाजी विद्यापीठातून BE आणि ME इलेक्ट्रॉनिक्स यात त्यांनी पदवी प्राप्त केली असून मुंबई येथील VGTI मधून त्यांनी PhD पूर्ण केली आहे. वालचंद महाविद्यालय ऑफ इंजिनिअरिंग सांगली इथं त्यांनी विविध पदांवरती कार्य केलं असून सध्या रजिस्ट्रार म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टर सुनील ताम्हनकर यांनी अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट अनेक प्रकल्पांचे मार्गदर्शन केले आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे पदवीपूर्व, पदव्युत्तर आणि PhD अभ्यासक्रमांसाठी मान्यताप्राप्त मार्गदर्शक व परीक्षक आहेत. माननीय सुनील ताम्हनकर यांनी विविध संशोधन निबंध प्रकाशित केले असून पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या रचनेमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. अनेक स्वायत्त संस्थांच्या तसेच VTU बेळगावच्या अभ्यास मंडळांचे म्हणजे BOSचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले आहे. तसेच अनेक संस्थांमध्ये आणि संस्थेबाहेरील विविध प्रशिक्षण कार्यक्रम आणि अभ्यासक्रमांसाठी रिसोर्स पर्सन म्हणून ते काम करीत आहेत. संस्थेचे अध्यक्ष माननीय विकास जोशी यांना मी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सुनील ताम्हनकर यांचे स्वागत आणि सत्कार करावा.
आजचे आपले वक्ते माननीय श्रीयुत काशीनाथ दामोदर देवधर यांचा आम्ही परिचय करून देतो. जन्म सातारा इथं 11 जून 1961. शिक्षण DME, BE मेकॅनिकल आणि ME ॲडव्हान्स्ड वेपन्स. शालेय शिक्षण बीड महाविद्यालयीन, पंढरपूर, कोल्हापूर आणि पुणे इथून यंत्र अभियांत्रिकी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं. संघ शिक्षण तृतीय वर्ष 1984. संघ शिक्षा वर्गात 21 वर्ष शिक्षक. 1982 ते 2021 या काळामध्ये DRDOच्या ARDE पुणे येथे अतिप्रगत शस्त्रास्त्रे संशोधन. सगळे शब्द हे प्रगत आणि अतिप्रगत आहेत, याच्याकडे थोडं लक्ष द्या. 2021 साली सेवानिवृत्त झाले. त्याच्यानंतरची वाटचाल ही सगळी थोडक्यातली आहे, म्हणजे संक्षिप्त स्वरूपात, कारण सगळं भाषण पुढं आहे. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती शिवाजीनगर. संचालक खडकी शिक्षण संस्था. कार्यवाह भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन. कार्यकर्ता विज्ञान भारती. विशेष अभ्यास लेखन हे संरक्षण तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान यामध्ये सतत चालू असतं. भारतीय शस्त्रास्त्रे, भारतीय क्षेपणास्त्रे, समर्थ भारत, सशक्त भारत, ओळख शस्त्राची व शास्त्राची, आत्मनिर्भर भारत आणि संरक्षण, भारताची संरक्षण सिद्धता, अवकाश तंत्रज्ञान या विषयावरती अनेक व्याख्यानं माननीय देवधर यांनी दिलेली आहेत. 1999 आणि 2004चा नॅशनल लेव्हलचा कमेंडेशन पुरस्कार यांना मिळालेला आहे. 2006चा सायंटिस्ट ऑफ इयर हा पुरस्कार मिळालेला आहे. आत्मनिर्भर भारतासाठीचा 2019 मध्ये पिनाक पुरस्कार हा त्यांना मिळालेला आहे. हा अतिशय उच्च दर्जाचा असा पुरस्कार समजला जातो. याची थोडक्यात मी माहिती देतो. तेजस या लढाऊ विमानासाठीचं CSS कॅनॉपी सेव्हरन्स सिस्टीम हे जे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केलं, त्या तंत्रज्ञानाला विकसित करण्यामध्ये माननीय देवधर यांच्या टीमचा समावेश होता. आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं हे त्यांचं एक पाऊल होतं. इतरांसाठी प्रेरणा आणि मार्गदर्शन होतं. म्हणूनच या पुरस्कारासाठी माननीय काशीनाथ देवधर यांच्या नेतृत्वाखालील CSS संघाची उच्चस्तरीय समितीनं पिनाक क्षेपणास्त्राच्या नावाने स्थापन केलेल्या पुरस्काराची निवड केली आणि शस्त्रसंस्था स्थापना दिनी तो यांना देण्यात आला. या पुरस्कारानं यांची जबाबदारी आणि काम प्रचंड वाढलं. त्यांनी द्विगुणित असा शब्द वापरलाय, पण प्रचंड वाढलं. आगामी काळामध्ये संरक्षण अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला सक्षम आणि स्वयंपूर्ण बनवण्यामध्ये यांचं योगदान होतं. माननीय भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्वप्नांचा भारत घडवण्यामध्ये यांचा मोलाचा सहभाग होता, हे इथं आपण मुद्दाम लक्षात घेऊया. असे आजचे व्याख्याते माननीय श्रीयुत काशीनाथ देवधर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर सुनील ताम्हनकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या व्याख्यात्यांचा स्वागत आणि सत्कार करावा. आज 26 नोव्हेंबर 2025 संविधान दिन म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. प्रत्येक भारतीयाला हे संविधान म्हणजे काय हे माहिती आहे असं आपल्या राज्यघटनेमध्ये गृहीत धरलेलं आहे. या संविधानाची उद्देशिका म्हणजे प्रिएम्बल असं ज्याला म्हणलं जातं, ते मुद्दा म्हणून आपल्यासमोर मी वाचून दाखवतो. म्हणजे काय आहे तर ही राज्यघटना कोणाची आहे, कोणी तयार केली आणि कोणाच्यासाठी ही वापरली जाते
याची ही शब्दनशब्द आपण लक्षात घ्यावेत म्हणून आपल्यासमोर आहे तसं वाचून दाखवतो. भारताचे संविधान उद्देशिका. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याच्या व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्व निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. हे आपण तयार केलेलं संविधान आपल्याला अर्पण केलंय हे याच्यातलं लक्षात घेऊया. उपस्थित हो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीयुत डॉक्टर सुनील ताम्हनकर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित सर्व जनसमुदाय, मी आपला फार वेळ घेणार नाही कारण ज्या महत्त्वाच्या याच्यासाठी आपण जमलेलो आहोत ते काम महत्त्वाचं आहे. तरी परंतु गेली 20 वर्ष मला वाटतं सांगली जिल्हा नगर वाचनालयाची ही व्याख्यानमाला अविरतपणे सुरू आहे. त्याचा भाग होण्याचं मला भाग्य मिळालं याचं मी हे मानतो. आणि मला वाटतं हे 92 व्यक्ती आहेत सांगलीत येणारे, म्हणजे वेगवेगळ्या 92 लोकांना सांगली जिल्हा नगर वाचनालयाने बोलवून आपल्यासाठी हे केलं. आणि आज जे लोकांच्यात हे की वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे, मला वाटतं की त्याच्याकरता ही व्याख्यानं खरोखर उपयुक्त ठरतात. कारण व्याख्यानातून जे ऐकलेलं असतं ते कुठंतरी संदर्भ शोधायला कोणीतरी कुठंतरी जातो आणि ॲटलिस्ट काहीतरी वाचतो आणि त्यामुळे ती वाचन संस्कृतीला असं त्याची प्रेरणा मिळते आणि त्याचा भाग होण्याचं मला भाग्य मिळालं हे खरोखर हे आहे. दुसरं म्हणजे आजचा जो विषय आहे संविधान दिना दिवशीच आपल्याला आत्मनिर्भर भारत आणि ऑपरेशन सिंदूर, आता हे दोन्ही एकमेकांशी पूरक आहेत. म्हणजे मे 1920ला आपल्या पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारत पब्लिकसाठी बाहेर आणला. म्हणजे त्यांच्या DRDO सारख्या संस्थेमध्ये तो पूर्वीपासून आपल्याला स्वयंपूर्ण व्हायला पाहिजे याच्याबद्दल हे होतं, पण जनमानसात तो मे 2020 पासून सुरू झाला आणि त्याची फळं आज आपण बघतोय की आत्मनिर्भर भारत काय असू शकेल. कारण जेव्हा आपण काहीतरी करायला जातो निर्बंध लादले जातात आणि त्याच्यावर आपण नक्कीच मात केली पाहिजे या उद्देशानं सुरू झालेला हा निर्भरतेचा वसा आणि छोट्या उद्योगांना चालना हे त्याचं महत्त्वाचं होतं. आता त्याच्यात बरेच हे ठरलेलं मला वाटते. आजचे व्यक्ती देवधर सर आहेत, त्यांनी जवळजवळ 1100 व्याख्यानं दिलेली आहेत आणि या 1100 व्याख्यानामधून त्यांनी जे आपल्या भारतीय संरक्षण संस्था आणि त्यामधले संशोधन आणि हे जे काही अनेक विषय हाताळलेले आहेत तर त्यांना आपण नक्कीच ऐकूया. मी काय सांगलीचाच आहे, परत बोलवलं तर मी नक्की येईन. धन्यवाद. धन्यवाद सर. श्रोतो, आजची तारीख 26/11. वीर हुतात्मा पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांचं आपण आज स्मरण करूया. अशासाठी स्मरण करूया की त्यांनी फेक नॅरेटिव्हच्या गोळ्या आपल्या शरीरात झेलल्या आणि संपूर्ण देशाला आपल्या बलिदानानं वाचवलं. 26/11च्या शत्रू राष्ट्राच्या हल्ल्यामध्ये बळी पडलेल्या सैनिक, पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, सामान्य नागरिक यांना आपण काही क्षण उभे राहून श्रद्धांजली वाहूया. ओम शांती शांती. व्यर्थ न हो बलिदान. सांगली जिल्हा नगर वाचनालयातर्फे आजचं व्याख्यान पुष्प 3 कैलासवासी पुरुषोत्तम लक्ष्मण उर्फ आप्पासाहेब खाडीलकर स्मृती व्याख्यान यांच्याविषयी थोडक्यात माहिती देतो.
कैलासवासी पुरुषोत्तम लक्ष्मण उर्फ आप्पासाहेब खाडीलकर हे आपल्या वाचनालयाचे सन 1961 ते 1964 या कालावधीमध्ये कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होते. कैलासवासी पुरुषोत्तम लक्ष्मण खाडीलकर हे नामवंत शिक्षक म्हणून प्रसिद्ध होते. सिम्बॉयसिसचे श्याम बम मुजुमदार हे त्यांच्या अनेक माजी विद्यार्थ्यांपैकी एक. त्या काळातील सांगलीमधील ज्या व्यक्ती अखिल भारतीय पातळीवर बुद्धिबळामध्ये प्रावीण्य मिळवलेले होते त्यामध्ये खाडीलकर बंधूंचा समावेश होता. कैलासवासी रमाबाई खाडीलकर व कैलासवासी पुरुषोत्तम लक्ष्मण उर्फ आप्पासाहेब खाडीलकर यांच्या स्मरणार्थ निवृत्त कर्नल जगदीश पुरुषोत्तम खाडीलकर पुणे यांनी देणगी दिली आणि त्या देणगीच्या रकमेतून दरवर्षी आपण हे व्याख्यान आयोजित करतो. वाचनालयाचा कैलासवासी का भा लिमये विक्रम पारितोषिक सन 1990-91 या वर्षीचा पुरस्कार कर्नल जगदीश खाडीलकर यांना वाचनालयातर्फे देण्यात आलेला होता. आजच्या या तिसऱ्या पुष्पाचं कैलासवासी पुरुषोत्तम व कैलासवासी रमाबाई खाडीलकर स्मृती व्याख्यान, विषय ऑपरेशन सिंदूर आणि आत्मनिर्भर भारत. मी आमंत्रित करतो माननीय श्रीयुत काशीनाथ देवधर यांना. विषय ऑपरेशन सिंदूर आणि आत्मनिर्भर भारत. नमस्कार. आज मला एका विशिष्ट दिनी संविधान दिनी मला इथं बोलवलं आणि माझे विचार अनुभव सांगण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो. एक DRDOची छोटीशी क्लिप आहे. ती क्लिप पहिल्यांदा दाखवली म्हणजे पूर्ण DRDO काय काम करतं ह्याचा एक थोडासा अंदाज येईल. मग मी व्याख्यान देतो. त्यामुळं मला वाटतं सगळ्यांना दिसत असेल, नसेल तर आपल्या रिअलाइन व्हायला हरकत नाही. अनुसंधान एवं विकास संगठन DRDO हमारे सशस्त्र बलों को उन्नत हथियार प्रणालियों और उत्पादों से लैस करने में सबसे आगे रहा है. 2020 मिसाइलों, इलेक्ट्रॉनिक्स, एरो, थल और नौसेना प्रणालियों के क्षेत्र में प्रौद्योगिकी प्रदर्शनों, विकास और यूजर ट्रायल्स में कई महत्वपूर्ण उपलब्धियां हासिल करने का वर्ष रहा. फ्लैगशिप इवेंट में एयर ब्रीदिंग स्क्रैमजेट टेक्नोलॉजी, हाइपरसोनिक टेक्नोलॉजी डेमोन्स्ट्रेटर व्हीकल, क्वांटम की डिस्ट्रीब्यूशन कम्युनिकेशन और INS विक्रमादित्य पर LCA नेवी की प्रथम उड़ान और लैंडिंग का सफल प्रौद्योगिकी प्रदर्शन किया गया. एंटी टैंक मिसाइल नाग, भारतीय नौसेना के स्टेल्थ डिस्ट्रॉयर से सुपरसोनिक क्रूज मिसाइल ब्रह्मोस, लॉन्ग रेंज सरफेस टू एयर मिसाइल, जॉइंट प्रोटेक्टिव कार्बाइन और इंस्टेंट फायर डिटेक्शन सिस्टम, EW सिस्टम शक्ति और सारंग ESM के लिए यूजर ट्रायल्स पूरे हो गए. उत्पादन ऑर्डर के लिए मार्ग प्रशस्त किया जा रहा है. इस वर्ष जिन नई प्रणालियों का विकास परीक्षण किया गया वो हैं सुखोई 30 मार्क 1 विमान से नई पीढ़ी के एंटी रेडिएशन मिसाइल रुद्रम 1, सुपरसोनिक मिसाइल असिस्टेड रिलीज टॉर्पीडो, अर्जुन मार्क 2 के लिए एंटी टैंक गाइडेड मिसाइल का फायरिंग परीक्षण, ब्रह्मोस मिसाइल की विस्तारित रेंज के लिए स्वदेशी बूस्टर के साथ उड़ान परीक्षण, क्विक रिएक्शन सरफेस टू एयर मिसाइल, मीडियम रेंज सरफेस टू एयर मिसाइल. उत्पाद सुधार के लिए परीक्षण किए गए स्टैंड ऑफ एंटी टैंक गाइडेड मिसाइल, तीसरी पीढ़ी के हेलीकॉप्टर से लॉन्च किए गए एंटी टैंक गाइडेड मिसाइल ध्रुवास्त्र का प्रोग्राम उड़ान परीक्षण, मैन पोर्टेबल एंटी टैंक गाइडेड मिसाइल का उड़ान परीक्षण, अधिक विस्तारित हवाई एरियल टारगेट अभ्यास, विस्तृत रेंज के साथ पिनाका रॉकेट प्रणाली का परीक्षण, माइन इन्फ्लुएंस ग्राउंड माइन का तकनीकी समुद्री परीक्षण, उन्नत हल्के भार वाले एंटी पनडुब्बी टॉर्पीडो के तकनीकी परीक्षणों को पूरा करना और एक्टिव इलेक्ट्रॉनिक स्कैंडरी रडार उत्तम का ऑन बोर्ड लड़ाकू विमान LCA LSP-2 की उड़ान परीक्षण अन्य प्रमुख उपलब्धियां थी. रक्षा अनुसंधान एवं विकास संगठन DRDO
देश के महत्वपूर्ण रक्षा अनुसंधान एवं विकास संगठन के रूप में विकसित हुआ है और इसने रक्षा प्रौद्योगिकियों के विस्तृत क्षेत्र में क्षमताओं का विकास किया है। इसी प्रयास के साथ वर्ष 2020 भी जारी रहा, जिसमें स्वतंत्रता दिवस के दौरान 2 किलोवाट एंटी ड्रोन प्रणाली की तैनाती सहित महत्वपूर्ण विकास शामिल है। डिजिटल रडार चेतावनी रिसीवर ध्रुति ए के चरण 3A का परीक्षण, वायु रक्षा फायर नियंत्रण रडार अतुल्य का यूजर असिस्टेड टेक्निकल ट्रायल्स और पैसेंजर बसों के लिए फायर डिटेक्शन और सप्रेशन सिस्टम। इन उपलब्धियों के साथ रक्षा अनुसंधान और विकास संगठन DRDO ने रडार, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली, टॉर्पीडो, बंदूकों और संचार प्रणालियों में विशेषज्ञता या आत्मनिर्भरता हासिल की है और प्रदर्शन किया है। वर्ष 2020 में DRDO द्वारा विकसित 25,000 करोड़ रुपए से अधिक उपकरणों को सेना में शामिल करने की मंजूरी दी गई है। 253 से अधिक तकनीकी हस्तांतरण। संगठन राष्ट्र की अपेक्षाओं को पूरा करने के लिए एक तकनीकी पावर हाउस के रूप में एक मजबूत स्तंभ की तरह खड़ा है। महामारी के दौरान चुनौतियों का सामना करते हुए कोविड-19 से लड़ने में रक्षा अनुसंधान और विकास संगठन DRDO ने रक्षा प्रौद्योगिकियों को इजाद किया और इसके निवारण और संक्रमण को रोकने के लिए 50 से अधिक तकनीकों का विकास किया। लगभग 100 भारतीय उद्योग भागीदारों को हस्तांतरित किया गया था। संगठन ने दिल्ली में सिर्फ 12 दिनों में 1000 बिस्तरों वाला अस्थायी कोविड अस्पताल बनाया है। बिहार में 500 बिस्तरों वाले 2 और अस्पताल भी स्थापित किए गए। प्रधानमंत्री ने घरेलू रक्षा उद्योगों को सशक्त बनाने के लिए आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया को बढ़ावा दिया है। रक्षा अनुसंधान एवं विकास संगठन DRDO उद्योगों को बड़े पैमाने पर समर्थन देकर आत्मनिर्भर भारत के सपने को साकार करने के लिए एक व्यवस्था बनाने में महत्वपूर्ण भूमिका निभा रहा है। DRDO की इस पहल में यूपी डिफेंस इंडस्ट्रियल कॉरिडोर, न्यू DRDO प्रोक्योरमेंट मैनुअल PM 2020 के साथ MOU और विभिन्न क्षेत्रों के 2000 से अधिक उद्योगों सहित DRDO का औद्योगिक आधार बढ़ाना भी शामिल है। स्थानीय रक्षा विनिर्माण व्यवस्था को मजबूत करने के लिए संगठन ने भारतीय उद्योग के डिजाइन और विकास की 108 प्रणालियों और उप प्रणालियों की एक सूची तैयार की है। DRDO भारतीय सशस्त्र बलों के लिए रक्षा विज्ञान और प्रौद्योगिकी प्रदान करने के लिए खुद को मौलिक रूप से चुनौती दे रहा है और राष्ट्रीय सुरक्षा के लिए एक मजबूत स्वदेशी प्रौद्योगिकी आधार का पुनर्निर्माण करने के लिए प्रतिबद्ध है। DRDO आत्मनिर्भर और सुदृढ़ भारत के लिए प्रतिबद्ध है। अमृतकाळ चालू आहे, याचा अर्थ 75 ते 100 वर्ष देशाची स्वातंत्र्य मिळून झालेली आहेत आणि ऑपरेशन सिंदूर जे नुकतंच मेमध्ये साजरं केलं आणि त्या अनुषंगाने आलेला विषय म्हणजे आपण स्वयंपूर्णतेकडे कशी वाटचाल करतो आहोत याची थोडक्यात आपण माहिती घेऊ। कारण ऑपरेशन सिंदूरनी जगाला भारताची मान एकदम उंचवलेली आपल्याला लक्षात येते। भारताची जी स्थिती होती ती एका परिपक्व आणि प्रगल्भ देशाचं प्रतिबिंब जगाच्या समोर मांडते असं हे ऑपरेशन सिंदूर, की ज्याच्यामध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीने भूमिका घेतली। 22 एप्रिलला पहलगामला 26 तरुणांना, पुरुषांना त्यांच्या बायका मुलांच्या समोर धर्म विचारून हिंदू आहे म्हणल्यावरती मारलं आणि अशा क्रूरतेने मारलं की त्यांच्या बायका मुलांच्या समोर गोळ्या घालून मारलं आणि एक अतिरेक्याचा जे सहनशक्तीच्या पलीकडं ज्याला मोहपण अशा पद्धतीची अतिरेकी कारवाया चालू होत्या। 1971चं युद्ध भारताने जिंकलं। 93,000 सैनिक पकडले होते, ते सोडून दिले आणि त्यांच्या लक्षात आलं की भारताच्या बरोबर युद्ध करून आपण काही जिंकणार नाही। म्हणून त्यांनी थिअरी मांडली की भारताला आपण नामोहरम करायचं असेल तर
थाउजंड्स ऑफ कट्स म्हणजे असे अतिरेकी हल्ले करत राहायचं आणि टू ब्लीड म्हणजे ज्याला आपण सारखा त्रास देत राहायचा असं 1990 पासून बघितलं. काश्मीर खोऱ्यामध्ये बघितलं, भारतातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये बघितलं. अनफॉर्च्युनेटली आजच 26/11 किंवा 26 नोव्हेंबर आहे, मुंबईमध्ये कशा पद्धतीने हल्ला केला होता हे बघितलं. आणि त्यावेळेपर्यंत आपण सहन करत होतो नुसत्या गोष्टी. खरं म्हटलं तर आरेला कार्य करण्याची क्षमता आपली, पाकिस्तान केवढासा देश, आपण केवढे मोठे आहोत, पण चुकीची धोरणं असतील किंवा अहिंसेचा ज्याला चुकीचा अर्थ घेतला गेला असेल. संतांनी सुद्धा खरं म्हणलं तर असं सांगितलंय की दया तिचे नाव, भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे. आपण ते निर्दालन कंटकांचे विसरून गेलो, नुसतेच दया तिचे नाव करत बसलो. ती चूक एका अर्थाने आपण सुधारण्याचा 2014 मध्ये सगळ्यांनी प्रयत्न केला. 14 मध्ये जे सरकार आलं त्यांनी ठरवलं की इथून पुढे आम्ही सहन करणार नाही. आणि 2008 मध्ये जो मुंबईवरती हल्ला झाला होता त्या हल्ल्याचा केवळ निषेध, कडक शब्दात निषेध, ह्याच्या पलीकडे आपण काही केलं नव्हतं. त्यांची हे वाढत चालली, त्याच्यामुळं दुस्साहस वाढत चाललं एका अर्थाने. त्यांना वाटलं की भारत काही करत नाही. पण 14चा भारत होता. 29 सप्टेंबर 2016ला आपण उरी अटॅकचा बदला सर्जिकल स्ट्राईकने घेऊन दाखवला. त्यांनी आपल्या पुलवामावर अटॅक केला. 22 मध्ये आपण बालाकोटवरती एअर स्ट्राईक करून दाखवला. तरी त्यांचं कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं म्हणतात तशी स्थिती. 22 एप्रिलचा हल्ला झाला आणि मग सरकारने आणि सगळ्या भारतीयांनी ठरवलं की बस इथून पुढे हे सहन केलं नाही पाहिजे, सहन केलं जाऊ नये. आणि त्याच्यासाठी 0 टॉलरन्स नीती जी आधीच घ्यायला पाहिजे होती 60 वर्षापूर्वी 70 वर्षापूर्वी, ती आत्ता आपण घेतली. आणि त्याला प्रत्युत्तर द्यायचं ठरवलं. आणि नेमकेपणाने वेचून 9 मेजर टेरर कॅम्प जे आहेत त्यांचे, ते टेरर कॅम्प अचूकपणे प्रिसाइजली उडवले आणि जगाला एक संदेश दिला. पत्रकार परिषद घेतली, तिथल्या DGMOला फोन करून सांगितलं. आणि त्या कर्नल कुरेशी जे आहेत त्यांनी पण सांगितलं की भारताला युद्ध नको आहे, भारत युद्ध करू इच्छित नाही, भारताची ती भूमिका नाही, युद्ध म्हणून तुम्ही याच्याकडे बघू नका. तर आमच्यावरती जे अतिरेकी हल्ले झालेत त्याचा पनिशमेंट एका अर्थाने आम्ही दिलेली आहे. या अर्थाने आम्ही आत्ता केवळ आणि केवळ अतिरेकी लक्ष जे आहेत, अतिरेकी तळ आहेत, खरं म्हटलं तर 23ची लिस्ट होती आणि अतिरेकी तळ त्यातले 9 अतिरेकी तळ अचूकपणे उडवलेले आहेत. त्यामुळे आम्ही त्या अतिरेक्यांना शासन करू इच्छितो जे क्रॉस बॉर्डर टेररिझम मध्ये गुंतलेले आहेत. आणि तुम्ही पाकिस्तान म्हणून त्याच्या पाठीशी उभे आहात, त्यामुळे पाकिस्तानमध्ये घुसून आम्हाला ते मारावं लागलेलं, आम्हाला युद्ध करायचं नाही हे ठणकावून त्या कर्नल सोफिया कुरेशींनी सांगितलं. आणि त्या व्योमिका सिंग म्हणून ज्या दुसऱ्या आहेत त्यांनी सांगितलं की जर तुम्ही ह्याला युद्ध मानून तुम्ही आमच्यावरती चुकून हल्ला करायचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही सडेतोडपणे उत्तर देण्याची क्षमता आमची आणि आम्ही ते करू. त्यामुळं 9 तळ उद्ध्वस्त केले. पण पाकिस्तानने त्या 9 तळ उद्ध्वस्त केल्यानंतर लगेच 7 मेला सकाळी म्हणजे 6 मेच्या रात्री 7 मेला पहाटे आपण रात्री 1:30 वाजता 2 वाजता अशी कारवाई केली. 20 मिनिटांमध्ये 9 तळ उद्ध्वस्त केले. आणि 7, 8, 9, 10 पर्यंत 3-4 दिवसांमध्ये अक्षरशः वेव यावी, लाट यावी या पद्धतीने 1000 पेक्षा ड्रोन असतील, मिसाईल असतील, बॉम्ब असतील, तोफगोळे असतील, यांचं सगळ्यांचं बॉम्बार्डिंग भारतावरती झालं. पाकिस्तानकडनं झालं, तुर्कस्तानने त्याला मदत केली आणि अन्य काही गोष्टींनी छुपेपणाने मदत केली. आणि भारतात वरती ही एक संधी साधून मोठ्या प्रमाणावरती हल्ला करण्यात आला. हवेतनं सगळे हवाई हल्ले केले गेले. त्या हवाई हल्ल्याला युद्धच्या नियमाप्रमाणे आपण हवेतल्या हवेत उडवलं. आपली रोबस्ट एअर डिफेन्स सिस्टीम त्या निमित्ताने जगाच्या समोर आली, ज्याला मल्टीलेअर 4 लेअर रोबस्ट अँटी एअर डिफेन्स सिस्टीम आपली दाखवून दिली की 1000 पैकी एकही ड्रोन मिसाईल हे ते जमिनीवर पडू न देता हवेतल्या हवेत आपण ते उद्ध्वस्त केले, नष्ट केले. दिल्लीच्या दिशेने सोडलेलं मोठे मिसाईल सुद्धा आपण हवेतल्या हवेत नष्ट केले.
आणि ही एका अर्थाने जगाला आश्चर्य वाटण्यासारखी, जगाला ही भारताची स्थिती, ही ताकद ही जगातला परिचय करून दिली. त्यामुळं ते तर अडवलेच आपण, पण तो डिफेन्स होता आणि अटॅक इज बेस्ट डिफेन्स. त्यामुळे डिफेन्सचं पुढचं पाऊल म्हणून आपण त्यांच्यावरती 10 तारखेला रात्री परत एकदा हवाई हल्ले केले आणि 11 तळ त्यांचे विमानतळ झटक्यामध्ये नष्ट केले. 20% त्यांची एअर डिफेन्सची जी कॅपॅसिटी होती ती नष्ट झाली. नूरखान बेस असेल त्याच्याजवळ त्यांचं जे किराणा हिल्स म्हणून आहेत त्याच्या ठिकाणी जी शस्त्रास्त्र अण्वस्त्र लपवली होती त्याच्यावरती अशा पद्धतीने हल्ले झाले की त्यांना सांगता येणं आणि बोलता येणं आणि त्याचं सहनही करता येणं असं जे म्हणतो आपण, अशी स्थिती झाली. कारण ह्यांनी हे गुप्तपणे ठेवलेलं होतं. पण आपल्या गुप्तचर विभागाचं तेवढंच महत्त्व आहे की पाकिस्तानमध्ये कोपऱ्यामध्ये काय आहे काय नाही हे जसं डोवालांनी त्या काळात केलं होतं त्यांचीच परंपरा आजच्या गुप्तचर विभागाने पाळलेली आणि त्यांनी इत्थंभूत माहिती आपल्याकडे दिलेली. त्यामुळं नेमकेपणाने कुठले तळ उद्ध्वस्त करायचे, कुठं आहेत, काय आहेत, ॲक्युरसी कशी ठेवायची याच्यासाठी लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा वापर हा आता आपल्याला केलेला दिसतो. त्यामुळे ह्याचं वैशिष्ट्य काय सिंदूरचं, तर धडा तर शिकवला, जास्तीत जास्त वेपनरी ॲम्युनिशन आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या स्वदेशी वापरल्या, स्वदेशी तंत्रज्ञानाच्या वापरल्या, स्वदेशी बनावटीच्या वापरल्या आणि त्यामुळं एक प्रकारे आपल्याला ते कमी किमतीमध्ये हा सगळा प्रताप करता आला आणि अवघ्या 48 तासामध्ये युद्ध करायची तयारी ठेवली होती. पण 2 तासातच पाकिस्तान आलं आणि त्यांच्या लक्षात आलं की असं जर ब्रह्मोसचं बंबार्डिंग होत राहिलं तर आता आपल्या 11 तळ उद्ध्वस्त झालेत, पुढं काय काय होईल माहीत नाही. त्यामुळं तातडीने त्यांच्या DGMOनी फोन केला आणि भारताच्या DGMOला त्यांनी सांगितलं की बस हो गया अभी, आम्हाला बस, म्हणजे युद्ध थांबवा, तुम्ही काही करा पण युद्ध थांबवा, कारण त्यांना मरण दिसायला लागलं समोर. अशा पद्धतीचं नाटक असू शकतं त्यांचं, आपणही तेवढेच कसलेले आहोत. आणि पण ज्याला प्रगल्भता म्हणतो आपण ती इथं परत एकदा दिसून येते. कारण अन्य सगळे जे देश विरोधी लोक आहेत, परकीय शक्ती आहेत, त्यांच्या दृष्टीने भारत हा लढत राहायला पाहिजे अशी भूमिका ठेवली होती. कारण आपली आर्थिक प्रगती इतकी जोरात चालू आहे, आपली उन्नती चालू आहे, आपला GDP वाढतोय, आपलं प्रोडक्शन लेव्हल वाढते, सगळ्या गोष्टी आहेत ते सहन होत नाही आहे. आणि असे सहन न होणारे जे देश आहेत ते कारवाया करून, ज्याला सोरोस गँग असं म्हणलं जातं, अशा पद्धतीचे लोक काही जणांना हाताशी धरून ते युद्ध चालू कसं राहील आणि भारताचं नुकसान कसं होत राहील हे बघत राहिले. पण माझ्या मते ही प्रगल्भता भारताने दाखवली. त्यांची विनंती आल्यानंतर आपण तत्काळ युद्ध थांबवलं आणि तत्काळ युद्ध थांबवल्यानंतर एक गोष्ट मात्र त्यांना स्पष्ट केली की 3 प्रकारचं त्यांनी सांगितलं, आम्ही युद्धबंदी वगैरे काही करत नाही, आम्ही फक्त पॉज घेतो आहोत. हे जे ऑपरेशन सिंदूर चालू आहे, या ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्ही केवळ पॉज घेतो आहोत, आम्ही ऑपरेशन सिंदूर बंद करणार नाही. पहिली गोष्ट, आज मी जे बोलतोय ते केवळ लष्करी सामर्थ्य आणि त्याच्याबद्दलचं बोलतोय, पण 22 एप्रिल नंतर आपण धडाधड जे ॲक्शन घ्यायला सुरुवात केली त्यामध्ये ज्याला नॉन मिलिटरी ॲक्शन्स म्हणतो आपण, अशा अनेक प्रकारच्या कारवाया आपण केल्या. 1960 सालचा चुकीचा जो सिंधू जल संधी केलेला होता तो आम्ही मानणार नाही आणि तो खारिज करून टाकला, त्याला आम्ही मान्यता देणार नाही म्हणून सांगितलं. आमच्या वाटेचं पाणी तिकडे जाणार होतं ज्याचं 60% ते 80% GDP त्या पाण्यावरती अवलंबून आहे सिंधूच्या. ते पाणी आपण देत होतो, ते पाणी मेंटेन करण्यासाठी, ते तलाव बांधण्यासाठी पाकिस्तानला आपण जे पैसे दिले होते ती चूक सगळी भरून काढून आज इथून पुढे आम्ही तुम्हाला ते पाणी देणार नाही, आमच्या वाट्याचं पाणी आम्ही वापरू. अशा पद्धतीने आर्थिक नाकेबंदी केली, पाण्याचा गोष्ट केली, अशा अनेक गोष्टी आहेत त्या मी आत्ता सांगत नाही. कारण विषय आत्ता ऑपरेशन सिंदूर जरी असला तरी आपल्याला आत्मनिर्भर भारतात काय काय केलं हे बघायचं आहे. त्यामुळं 3 गोष्टी त्यांना ठणकावून सांगितले की आम्ही आत्ता पॉज घेतलेला आहे, ऑपरेशन सिंदूर बंद केलेलं नाही. त्यामुळे ऑपरेशन सिंदूर चालू आहे. पहिली गोष्ट, इथून पुढं कोणताही अतिरेकी हल्ला झाला तरी त्याला आम्ही युद्ध मानू, युद्ध सुरू केलं असं परत मानू. त्यामुळे आमच्यावरती अतिरेकी हल्ल्यांचा प्रयत्न करायचा. दुसरी गोष्ट, अतिरेकी आणि अतिरेकी स्टेट
ह्याच्यामध्ये आता आम्ही फरक करणार नाही. अतिरेकी ना जशी वागणूक आहे तशी अतिरेक्यांना पाठबळ देणाऱ्या स्टेटला सुद्धा म्हणजे पाकिस्तानला सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने ट्रीट करू. तिसरी गोष्ट जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा भारताने केली ती म्हणजे एक अण्वस्त्रधारी देशाने दुसऱ्या अण्वस्त्रधारी देशावर डायरेक्ट अटॅक केलं, की जे कायम बागुलबुवा करायची की अरे अणुयुद्ध होईल आणि तुमचं असं होईल तसं होईल वगैरे, आणि इथून पुढे आपण स्पष्ट जगाला कल्पना दिली की इथून पुढे भारत ह्या असल्या पोकळ धमक्यांना भीक घालणार नाही, अणुयुद्ध किंवा हे. आणि त्यावेळेला वाजपेयी म्हणले होते मग की तुम्ही अणुचा बॉम्बचा प्रयोग करायचा प्रयत्न जरी केला तरी एखादं गाव आमच्या भारताचं कमी होईल पण जगाच्या पाठीवरती पाकिस्तान राहणार नाही. या पद्धतीचा संदेश त्यावेळेला दिला होता. तसाच संदेश हे युद्ध थांबवत असताना आपण त्यांना दिला. पूर्वी म्हणायचे ईट का पत्थर जवाब से दिया जाएगा. आता त्या सगळ्या जुन्या आणि कमी दर्जाच्या म्हणी झाल्यात. आता पहिलं मुद्दा म्हणजे जर तुम्ही आम्हाला म्हणजे छोट्या भाषेत सांगायचं तर अगर उधर से गोली चली तो इधर से गोला चलेगा, या भूमिकेमध्ये आता आपण आहोत. आम्हाला तुम्ही बाकीच्या काही गोष्टी सांगत बसू नका, अन्य गोष्टी सांगू नका. त्यामुळं 26/11चा खऱ्या अर्थाने बदला ऑपरेशन सिंदूरमध्ये घेतला, कारण त्यावेळचे अतिरेकी सुद्धा आता पण मारले. अनेक वॉन्टेड अतिरेकी त्या ऑपरेशन सिंदूरच्या ह्याच्यामध्ये मारले. हे एका रात्रीत घडत नाही. भारताची ताकद ही काही एका रात्रीत घडली नाही. स्वामी विवेकानंद असं म्हणत असत, यू डू नॉट डिझर्व टू लिव्ह इफ यू कॅनॉट हेल्प युअर सेल्फ. आणि त्यासाठी गेल्या 60 वर्षापेक्षा जास्ती DRDO काम करत आहे. आपल्या देशाच्या तिन्ही दलं किंवा अर्ध सैनिक बल सुद्धा जे आहेत त्या सगळ्या बलांना, सशस्त्र बलांना युद्ध साहित्य आणि चांगल्या रीतीचे शस्त्रास्त्र मिळावेत म्हणून 60 वर्षापेक्षा जास्ती DRDO काम करते. आणि मला आनंद असा आहे की त्या 60 वर्षापैकी 40 वर्ष मी त्याच्याशी सहभागी झालेलो आहे. 2/3 टाइम मी त्याच्याशी सहभागी झालेलो आहे. त्यामुळं खूप प्रकारचं तंत्रज्ञान लागतं. त्याच्यामध्ये एरोनॉटिकल ज्या सगळ्या सिस्टीम्स आहेत त्याच्यासाठी बेंगलोरला मुख्यालय आहे. आर्मामेंट किंवा हत्यार आयुध याच्यासाठीचं पुण्यामध्ये मुख्यालय आहे. क्षेपणास्त्र सगळी जी लागतात स्ट्रॅटेजिक गोष्टी ज्या असतात ज्याला स्ट्रॅटेजिक सिस्टीम्सचं मुख्यालय हैदराबादला आहे. तिथनं हे काम चालतं. 52 पेक्षा जास्ती लॅब DRDOच्या देशभर पसरलेल्या आहेत. हल्लीच्या भाषेमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि ह्या गोष्टीचा खूप मोठा वापर, प्रिसिजन, गायडन्स, स्मार्टनेस, या सगळ्या ज्या नवीन नवीन संकल्पना आहेत त्या सगळ्या इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून इंटिग्रेट केलेल्या आहेत. आणि त्या वेपनला सुद्धा आहेत, बॉम्बला सुद्धा आहेत, गोळीला सुद्धा आहेत. अगदी आकाश तीर म्हणून आता आपण एक अँटी एअरक्राफ्ट गन वापरली की जी जमिनीपासून 4 किलोमीटरपर्यंत येणारे सगळे द्रोण होते त्याला वेध घेतला आणि त्याला उडवलं. त्याच्यामध्ये लेझरचा इंटिग्रेट करून लेझरचा अटॅक, लेझरच्या अनुषंगाने त्या बॉम्बला वरच्यावरती अचूकतेने उडवण्याचं काम करणं, असं मोठं काम जे भारत इलेक्ट्रॉनिक्सनी काम केलेलं आहे. अशा पद्धतीचे वेगवेगळे रडार सिस्टीम लागतात, वेगवेगळे अनेक इक्विपमेंट लागतात. त्याला काम करण्याचं बेंगलोरला इलेक्ट्रॉनिक्सचा एक हब आहे किंवा क्लस्टर आहे. मायक्रो इलेक्ट्रॉनिक आणि डिव्हाइसचं सुद्धा क्लस्टर आहे. त्याचं दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. नेव्हल ज्याला आपण नौसेनेसाठीची सगळी शस्त्रास्त्र आणि इक्विपमेंट्स म्हणतो, मटेरियल्स, हे सगळं डेव्हलपमेंट करण्याचं विशाखापट्टणमला मुख्यालय आहे. असे सगळ्या क्लस्टरमध्ये कुठं 10, कुठं 12, कुठं 15 अशा पद्धतीच्या लॅब आहेत. त्यातलं एक महत्त्वाचं क्लस्टर जे लोकांना माहीत नाही फारसं ते म्हणजे लाईफ सायन्सेसमध्ये जे काम चालतं. 5 वर्षापूर्वी आपण जो बायोलॉजिकल वॉरफेअरचा एक अनुभव घेतला, कोविडमुळं सगळं जग पॅरलाइज झालं होतं, त्यावेळेला DRDOने केलेल्या अनेक कामाचं उपयोग, रूपांतर समाजोपयोगी लोकांसाठी, जीव वाचवण्यासाठी केलं गेलं. अशा बायोलॉजिकल वॉरफेअरची सुद्धा तयारी केली जाते. खरं म्हणलं तर NBC क्लास ऑफ वेपन्स जी म्हणली जातात त्याच्यामध्ये न्यूक्लिअर, बायोलॉजिकल आणि केमिकल अशा पद्धतीची जी वेपन्स आहेत ती वापरायला सगळ्या जगांनी एकत्र येऊन बंदी घातलेली आहे. कारण ही अतिसंहारक शस्त्र आहेत. गावाच्या गावं नष्ट करतात, लक्षावधी लोक बळी पडू शकतात, मालमत्तेचं तर नुकसान होतच पण सजीव सृष्टी सुद्धा कधीची धोक्यात येऊ शकते. अशा पद्धतीची ज्याला MSD वेपन्स म्हटलं जातं, मास स्केल डिस्ट्रक्शन वेपन्स म्हटलं जातं, अशा वेपन्सला वापरण्याची बंदी सगळ्यांनी मिळून एकत्र करार करून जिनेवामध्ये येऊन करार करून केलेली आहे.
आपल्याला सगळ्यांना माहित आहे की 6 ऑगस्ट 1945 आणि 9 ऑगस्ट 1945ला जपानच्या 2 शहरांवरती एक हिरोशिमा आणि नागासाकी ही 2 शहरं, त्याच्यावरती अणुबॉम्बचा प्रयोग झाला. लिटिल बॉय आणि फॅटमॅन या पद्धतीचे अणुबॉम्ब अमेरिकेने टाकले आणि आपल्या लक्षात येतं की लक्षावधी लोक नष्ट होऊन शहरच्या शहर बेचिराख झालं. अनेक जे जिवंत राहिले त्यांच्यामध्ये विकृती आल्या आणि पुढच्या काही पिढ्यांमध्ये त्या विकृती संक्रमित झाल्या. तर इतकं वाईट परिस्थितीमध्ये जर एखादी गोष्ट होत असेल तर त्याला बंदी असली पाहिजे, म्हणून सगळ्यांनी बंदी घातली. म्हणून ह्या ज्या NBC क्लास जे लाल अक्षरात लिहिलेले आहेत त्या पद्धतीने आपण बघितलं तर त्याचा उपयोग नाही. वर्गीकरण जर करायचं म्हणलं शस्त्रास्त्रांचं तर तो कोण वापरतो ह्याच्या आधारावरती, मग एक माणूस वापरतो का गटाने वापरलं जातं का तोफखाना आहे का रणगाडा आहे का अग्निबाण आहे, अशा विविध पद्धतीने त्याचं वर्गीकरण आपण करू शकतो. दुसरं वर्गीकरण शत्रूचा कुठलं टार्गेट आपल्याला नष्ट करायचं, म्हणजे तळच्या तळ उद्ध्वस्त करायचा आहे का रणगाडा उद्ध्वस्त करायचा का पाणबुडी उद्ध्वस्त करायची का विमान उद्ध्वस्त करायचं, अशा पद्धतीने त्याचं वर्गीकरण करता येऊ शकतं. आणि तिसरा प्रकार म्हणजे त्या वेपनचा उपयोग केल्यानंतर तुम्हाला परिणाम काय पाहिजे, इफेक्ट काय पाहिजे, म्हणजे एक्सप्लोजन पाहिजे, पेनिट्रेशन पाहिजे, फ्रॅगमेंटेशन पाहिजे का स्मोक पाहिजे, आगी लावण्याचं काम, अशा विविध पद्धतीचं काम केलं जातं. स्वातंत्र्यवीर सावरकर नेहमी म्हणत असत की देश की सीमा, देशाच्या सीमा या चरख्याच्या सुताने नाहीतर तलवारीच्या टोकाने आखायच्या असतात. याचा मतितार्थ जर आपण समजून घेतला तर जी काही शस्त्रास्त्र आपण वापरतो ती शस्त्रास्त्र अद्यावत आणि अत्याधुनिक करणं हा त्याचा अर्थ आहे. आणि ते काम आम्ही गेले 60 वर्ष DRDO म्हणून करते आणि त्यातला 40 वर्षाचा माझा अनुभव आहे. पर्सनल वेपन्स आणि सेक्शन वेपन्स असं त्याचं आपण वर्गीकरण केलं तर क्षेपणास्त्राचं युग आहे सध्याचं, हे लक्षात येईल. पर्सनल वेपन्समध्ये एक छोटीशी गोळी फायर करणं, त्याच्यासाठी फीड कॉक, लोड लॉक, फायर अनलॉक, एक्स्ट्रा क्युजेकडची 8 ऑपरेशन असतात. सगळी मॅन्युअल केली तर त्याला मॅन्युअल वेपन म्हटलं जातं. हाताने स्नायूची एनर्जी वापरून केली तर, कुठली तरी एक्सटर्नल किंवा इंटरनल एनर्जी वापरून ती 8 ऑपरेशन केली तर त्याला ट्रिगर दाबला की गोळ्या फायर होत आहेत. अशा पद्धतीच्या वेपनला आपण ॲटोमॅटिक वेपन किंवा स्वयंचलित शस्त्र म्हणतो. आणि शोलेमध्ये जे गब्बर सिंगने वापरलेलं शस्त्र आपल्याला माहीत असेल त्याला सेमी ॲटोमॅटिक वेपन म्हणतात, कारण प्रत्येक गोळी फायर करायच्या वेळेला त्याला ट्रिगर दाबायला लागतो. असं ते पर्सनल वेपन्समध्ये रेंज कमी असते, एका माणसाला त्याचं काम करायचं असतं. मग त्याच्यामध्ये पिस्तॉल, रायफल, रिव्हॉल्वर, SMG, LMG अशा पद्धतीच्या गोष्टी येतात. दुसरा पद्धतीचा गट म्हणजे गटशस्त्रे. गटशस्त्रे याचा अर्थ 10 जणांच्या गटामध्ये एक शस्त्र दिलेलं असतं, त्या गटाकडं पर्सनल वेपन्स असतातच. त्याच्याशिवाय हे अशा पद्धतीचं ज्याला उखळी तोफ म्हणतो आपण, अशा पद्धतीचं शस्त्र असेल की जे बॉम्बिंग करू शकतं. किंवा कर्नल साहेबांच्या खांद्यावर दिसतंय तुम्हाला एक शस्त्र, कर्नल साहेबांना ओळखलं असेल तुम्ही सगळ्यांनी. तर ते 1983 साली ज्या वेळेला भारताने वर्ल्ड कप घेतला त्यावेळेला त्यांना सन्मानपूर्वक अशा पद्धतीची एक पदवी दिली आपण, आणि सन्मानाने त्यांना लेफ्टनंट कर्नल अशी पदवी दिली. त्यांच्या खांद्यावरचं जे शस्त्र आहे त्याला रॉकेट लॉन्चर म्हणतात. आणि त्या रॉकेट लॉन्चरला स्वीडनमधनं आपण आणलं आणि 26 किलो वजनाचं ते रॉकेट लॉन्चर आहे. तर ते वापरत होतो आपण स्वीडन बनावटीचं. 1996 साली आमच्या ऑफिसमध्ये मी जिथं काम करतो तिथं त्यावेळचे सेनाध्यक्ष किंवा सेनापती, आपले सरसेनापती जनरल शंकरराव चौधरी हे आले होते. त्यांना इंटेलिजन्सकडनं माहिती मिळालेली होती की आपल्याला कारगिल सारख्या ठिकाणी, ज्याला हाय अल्टिट्यूड माउंटेन वॉरफेअर म्हणतो अशा ठिकाणी, कारगिल असेल, द्रास असेल, बटालिक असेल, तुर्तुक असेल, या पद्धतीने जो हिमालयन रेंजेसमध्ये भाग बसलेला आहे तिथं आपल्याला लढाई करावी लागणार. आणि ही लढाई करत असताना वजनाला हलकं असणारं शस्त्र जास्ती उपयोगी, इफेक्टिव्ह आहे. त्यामुळे सगळी शस्त्र आमची बघितली, हे केलं आणि त्यांनी आमच्या डायरेक्टरजवळ सांगितलं की हे शस्त्र जे आहे 84mm रॉकेट लॉन्चर, हे शस्त्र खूप चांगलं आहे,
फक्त एक ड्रॉबॅक आहे म्हणले त्याचं वजन खूप जास्ती आहे. आपल्याला हिमालयन रेंजेसमध्ये न्यायचं असेल तर आपल्या जवानाला खूप कष्ट होतात, त्याचे त्रास होतो आणि वापरायला थोडं जड असल्यामुळे खूप त्रास होतो. तर तुम्ही आम्हाला हलक्या वजनाचं शस्त्र करून द्या, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी आमच्या डायरेक्टर समोर मांडली. आणि ते काम तुम्ही का करून देत? ते म्हणले खरं तर ही आमची कालची गरज आहे, पण आज तुम्ही लवकरात लवकर जितकं करून द्याल तेवढं आपल्या सैन्याला पाहिजे. आणि ज्याला आपण सौभाग्य माझं म्हणू की माझ्यावरती विश्वास टाकून आमच्या निर्देशकांनी, डायरेक्टरनी हे काम माझ्याकडे दिलं आणि केवळ 2 वर्षामध्ये 26 किलो वजनाची तोफ आम्ही 14 किलो वजनाची बनवली. आणि एक क्रायटेरिया त्याच्यामध्ये होतं की विदाउट कॉम्प्रोमाइजिंग ऑन एनी परफॉर्मन्स पॅरामीटर, परफॉर्मन्स कुठेही कमी न करता वजन कमी केलं, लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरली आणि 14 किलोवरती आणली ती. आणि ते खूप प्रभावी होतं. मधल्या काळामध्ये युद्ध सुरू झालं आणि ते युद्ध सुरू असताना कारगिलचं युद्ध सुरू झालं होतं 99 साली. त्यावेळेला आमचे प्रमुख डॉक्टर APJ अब्दुल कलाम होते आणि त्यांना हे माहीत होतं की आम्ही कमी वजनाची शस्त्र बनवतोय. त्यांचा फोन 18 जून 1999ला ARD मध्ये आला. त्यांनी मला बोलून घेतलं डायरेक्टर ऑफिसमध्ये आणि मला बोलायला सुरुवात केली. म्हणले देवधर, व्हॉट इज द स्टेटस ऑफ आवर वेपन्स? मी म्हणलं सर 2 weapons आर रेडी, हाऊएव्हर दिस क्वालिफिकेशन टेस्ट येट टू बी कॅरीड आउट. तर ते म्हणले बट व्हॉट इज युअर कॉन्फिडन्स लेवल? मी म्हणलं सर आय एम कॉन्फिडंट इट विल वर्क. तर ते म्हणले देन फॉरगेट अबाउट द टेस्ट, यू ब्रिंग दिस वेपन्स टू दिल्ली, वी विल टेस्ट इट अगेन्स्ट पाकिस्तान. अशा पद्धतीचं हे काम सांगितल्यानंतर आमचा उत्साह वाढला. आम्ही ती 2 वेपन तयार करून दिल्लीत घेऊन गेलो. त्या दिल्लीमध्ये चीफ कंट्रोलरना दाखवलं, कलाम सरांना दाखवलं. कलामांच्या केबिनमध्ये गेलो आणि अशा टेबलवरती वेपन ठेवेपर्यंत त्यांना राहवलं नाही. ते आपली जागा सोडून त्या वेपन पाशी आले, प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि कुठलंही बाकीचं न करता फोकस युद्ध चालू आहे तिकडं आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. की सायंटिस्ट असल्यामुळं कदाचित खूप प्रश्न पडतात आणि त्याची उत्तरं मी काम केलेलं असल्यामुळं दिली. ते ज्याला सॅटिस्फायरी किंवा त्यांना समाधानकारक उत्तरं मिळाल्यामुळं त्यांनी हॉटलाईन उचलली आणि चीफ ऑफ आर्मी स्टाफ त्यावेळेला जनरल शंकरराव चौधरी सेवानिवृत्त होऊन जनरल VP मलिक हे प्रमुख झालेले होते. त्यांना फोन लावला आणि म्हणले दिस पूना बॉय हॅज ब्रॉट 2 weapons, व्हाय डोंट यू टेस्ट इट अगेन्स्ट पाकिस्तान? तर ते म्हणले यस सर, सेंड हिम. माझी रवानगी वेपन सकट चीफ ऑफ आर्मी स्टाफ ज्याला आपण म्हणतो असे सरसेनापतींच्या रूममध्ये, जिथं नॉर्थ ब्लॉक आहे, साऊथ ब्लॉकमध्ये त्यांचं जे ऑफिस आहे त्याच्यामध्ये मी तिथं जाईपर्यंत लेफ्टनंट जनरल, मेजर जनरल, ब्रिगेडियर या स्तराचे 8-10 ऑफिसर तिथं हजर होते जे हेडक्वार्टरमध्ये नियोजनामध्ये काम करत होते. त्यांनी माझ्याकडनं ती सगळी माहिती ऐकली. डूज काय, डोंट्स काय, वेपनचं टेक्नॉलॉजी कुठली वापरली, वजन कमी कसं केलं आहे, सेफ्टी कशा पद्धतीने आहे, ॲडव्हान्टेजेस काय, डिसॲडव्हान्टेजेस काय, हे सगळी माहिती मी त्यांना दिली. त्यांनी युजर पॉईंट ऑफ व्ह्यू काही प्रश्न विचारले आणि ठीक आहे म्हणले डू वन फेवर टू मी. त्यांनी हॉटलाईन उचलली आणि आर्मी कमांडरला फोन केला. त्यांनी सांगितलं दिस पूना ऑफिसर हॅज ब्रॉट 2 weapons, वी हॅव टू टेस्ट इट अगेन्स्ट पाकिस्तान. एक छोटंसं वाक्य कलामांनी तेच सांगितलं आणि तेच वाक्य खरं म्हणलं तर चीफनी पण सांगितलं. पण दोघांमध्ये फरक असा होता एका वाक्यातला की कलामांची भाषा ही सजेस्टिव्ह होती, कारण ही कॅनॉट गिव्ह ऑर्डर टू द चीफ. पण चीफने आर्मी कमांडरला सांगितलं ती ऑर्डर दिली, वी हॅव टू टेस्ट इट अगेन्स्ट पाकिस्तान. कलामांनी सांगितलं व्हाय डोंट यू टेस्ट इट अगेन्स्ट पाकिस्तान. म्हणजे एक सजेस्टिव्ह होतं त्यांचं. म्हणजे एका वाक्यामध्ये सुद्धा कशा पद्धतीचं हे आहे मला खूप शिकायला मिळालं. मला वाटलं या रूममधनं बाहेर पडायचं, शेजारच्या रूममध्ये आर्मी कमांडर असतील त्यांच्याकडे ते वेपन द्यायचं. मला एअरलिफ्ट करून उधमपूरला, जिथं जम्मूच्या पुढे उधमपूर म्हणून आहे तिथं आपलं नॉर्थ कमांड आहे आणि आर्मी कमांडर HM खन्ना तिथं बसतात, त्यांच्याकडे नेण्यात आलं एअरलिफ्ट करून. त्याच दिवशी त्याच संध्याकाळपर्यंत 3:30 पर्यंत आम्ही त्यांच्या रूममध्ये होतो. बॉर्डरची जी सगळी लढाई चालली ती तिथनं सूत्र हलत होती. त्याचं मुख्यालय तिथं होतं आणि तिथले जेवढे युनिट आहेत त्या युनिटचा एक कोऑर्डिनेटर जो मेजर असेल, लेफ्टनंट कर्नल असेल किंवा कर्नल असेल, या स्तराचे 8-10 ऑफिसर तिथं हजर जे होते त्यांच्या समोर परत एकदा मी चौथ्यांदा त्याचं प्रेझेंटेशन दिलं त्याच वेपनचं. एक अर्थाने ती टेप परत मी सांगत नाही, पण ज्या सगळ्या गोष्टी मी आधी सांगितल्या त्या सगळ्या त्यांना सांगितल्या आणि ते म्हणले यस
लिव्ह इट, वी विल टेस्ट इट, म्हणजे जे काही असेल ते आम्ही वापरू अशा पद्धतीने सांगितलं. 26 जुलै 1999ला युद्ध संपलं, आपण विजयी झालो आणि 8 दिवसाच्या आत डॉक्टर कलामांना एक DO लेटर आलं, पर्सनल पत्र आलं, त्याच्यात लिहिलं होतं की दिस वेपन्स परफॉर्म व्हेरी वेल अँड वी वॉन्ट इट, अशा अर्थाचं ते पत्र डॉक्टर कलामांनी इंटर्न ते आमच्याकडे पाठवून दिलं. अशा पद्धतीचं सांगितल्यानंतर 27 ऑगस्ट 1999ला डॉक्टर कलाम ARD मध्ये आले होते आणि त्यांनी माझ्याशी 1-to-1 45 मिनिटं वार्तालाप केलं. आणि जेव्हा मी असं म्हणतो माझ्याशी, त्यावेळेला माझं काही ह्याच्यापेक्षा त्या वेपनचा एक अर्थाने परत त्या प्रोजेक्टचा रिव्ह्यू घेतला आणि ते म्हणले अरे अशी खूप कमी जणांना संधी मिळते की जो आपण आर्मीसाठी केलेलं आहे आणि आर्मीने हो आम्हाला पाहिजे असं म्हणलेलं आहे, तू लगेच म्हणे खूप छान काम केलंयस, वेल डन म्हणून पाठीवर हात मारला, तेच माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठं पारितोषिक मी मानतो. अशा पद्धतीचं वेपन तयार केलं, ते सांगितलं. डॉक्टर कलाम म्हणले की त्यांना हवंय तर लवकरात लवकर काय अडचणी आहेत सांग, आपण ते लवकरात लवकर देऊन टाक त्यांना. आम्ही 5 वेपन तयार केली, आर्मीकडे सुपूर्द केली आणि इन्फंट्री स्कूल महू म्हणून जे ठिकाण आहे इंदोरच्या जवळ, जिथे डॉक्टर आंबेडकरांचा जन्म झाला असं आपण ऐकतो, त्या महूमध्ये आम्ही ते वेपन टेस्टिंगसाठी गेलो. त्याच्या ज्या क्वालिफिकेशन टेस्ट राहिलेल्या होत्या, टेस्ट होणार होत्या आणि आम्ही पहिल्या दिवशी सगळी माहिती देणं हे केलं. ती जी टीम असते युजर ट्रायलची, ती अशी 8-10 वेगवेगळ्या एजन्सीजची एकत्रित प्रतिनिधी करून एकत्रित टीम असते. कोणी त्याचा फील्डमधलं मेंटेनन्स कसा करायचा ह्याचा अभ्यास करतो, कोणी डॉक्युमेंटेशनचा अभ्यास करतो, कोणी लॉजिस्टिक्स कशा पद्धतीने बघायचं त्याचा अभ्यास करतो, काही युनिट जे वापर करतात ते वापरण्यायोग्य कसा पद्धतीचा आहे ह्याचा अभ्यास करतो. असे वेगवेगळे प्रतिनिधी, काही जण क्वालिटी कशी ॲश्युरन्स द्यायचा, त्याचं क्वालिटी ऑडिट कसं करायचं, अशा वेगवेगळ्या एजन्सीजचे प्रतिनिधी तिथं हजर असतात. त्यांच्यासमोर ते कर्नल साहेब होते, ते म्हणले आपण उद्या सकाळी याच्या ट्रायल सुरू करू. आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी 6ला हेमा फील्ड फायरिंग रेंजेस तिथं इंदोरच्या जवळ गेलो आणि डॉक्टर ते कर्नल साहेब जे होते प्रमुख, त्यांनी सांगितलं की हां यस यू कॅन स्टार्ट द ट्रायल्स. मी म्हटलं स्टार्ट द ट्रायल्स म्हणजे दीज आर वेपन्स, दीज आर ॲम्युनेशन, दीज आर इन्फॉर्मेशन, व्हॉट एव्हर यू वॉन्ट आय विल प्रोव्हाइड यू, लेट अस स्टार्ट द ट्रायल्स. तर त्यांनी मला एक प्रश्न विचारला, हे वेपन कोणाचं आहे म्हणून. मी म्हटलं माझं आहे. देन हू विल बिलीव्ह ऑन युअर वेपन, तुमच्या शस्त्रावर आम्ही का विश्वास ठेवणार. म्हटलं म्हणजे काय. तर त्यांनी माझ्यासमोर ते सांगितलं की म्हणे मी माझ्या जवानांना कोणती रिस्क घेऊन फायरिंग करू देणार नाही, तुम्ही तुमचं शस्त्र ना तुम्ही कोणीतरी फायरिंग करून दाखवा. मी म्हटलं सर आम्ही सायंटिस्ट आहेत, सिव्हिल पब्लिकमध्ये जसं असतं तसं एक छोटी बंदुकीची गोळी जरी फायर करायची असेल तरी आम्हाला लायसन पाहिजे, अथॉरिटी पाहिजे, ट्रेनिंग पाहिजे, परमिशन पाहिजे, सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत की ज्या आमच्याकडं काहीच नाहीत आणि तुमच्याकडं सगळ्याच आहेत, तर तुम्हीच का ते करत नाही. त्यांनी माझ्यासमोर एक ॲक्सिडेंट रिपोर्ट टाकला. हे जे 26 किलो वजनाचं जे होतं ना पहिलं, त्याचा एक ॲक्सिडेंट झालेला होता. हे वेपन वापरताना 2 जण फायर करतात, म्हणजे 2 जण असतात. एक जण खांद्यावर घेऊन नेम धरून फायर करत असतो, दुसरा जण शेजारी बसून समोरचं टार्गेट काय आहे त्या अनुसार त्याच्यात गोळा भरत असतो. तर त्याला एकाला गनर म्हणतात, एकाला लोडर म्हणतात. हे शेजारी शेजारी उभे असतात आणि खांद्यावर ठेवून तो फायर करतो. तर तो गोळा फायर केल्यानंतर खांद्यावरनं त्या तोफेतनं बाहेर पडून शत्रूच्या तिथं जाणं आणि शत्रू नष्ट करणं, जो काही टार्गेट आहे तो इफेक्ट करणं, हे अभिप्रेत होतं. तो गोळा बाहेर न पडता तिथंच फुटला होता आणि दोन्ही जवानांची मुंडकी अशी उडून गेलेली होती फुटबॉलप्रमाणे. म्हणजे त्यातलं वाक्य असं आहे त्या ॲक्सिडेंट रिपोर्टमधलं, द हेड्स ऑफ 2 जवान्स वेअर ब्लोन अवे बाय 100 meters, या पद्धतीचं वाक्य लिहिलं. भयानकता किती आहे ते लक्षात. आणि म्हणून त्यांनी सांगितलं हे प्रूव्हन वेपनची स्थिती ही आहे आणि हे तर तुमचं तर वेपन अंडर डेव्हलपमेंट आहे, अजून प्रूव्ह व्हायचं आहे, तर आय विल नॉट टेक एनी रिस्क, तुम्ही ते फायर करून दाखवा. आता म्हणलं आली का पंचायत, कारण आपल्याकडं काहीच नाही आणि हे आहे. मग ते म्हणले तुम्ही फायर करणार नसाल तर वी विल कॉल ऑफ द ट्रायल्स, इथंच ट्रायल थांबू, तुम्ही ज्या वेळेला फायरर शोधून आणणार आणि फायरिंग करून दाखवाल तर परत घेऊ. 1 वर्षानंतर झालं असतं ते कदाचित.
लहानपणीपासून मी शाखेमध्ये जातो आणि अशी पद्य म्हणत होतो की हो जाओ तयार साथियो हो जाओ तयार. ते पद्य माझ्या मनामध्ये घोळायला लागलं. त्यातले वाक्य होते की अर्पित कर दो तन मन धन मांग रहा बलिदान वतन अगर देश के काम न आहे तो जीवन बेकार. म्हणजे हे नुसतं म्हणण्यासाठी असतं का? हीच वेळ आहे, आपण ते काम केलं पाहिजे. मी त्यांना सांगितलं सर मी फायर करून दाखवतो. आणि सगळ्यात वर्स कंडिशन असते 1 मिनिटामध्ये 6 हाय एक्सप्लोजिव्ह राऊंड फायर करायचे. ही एकदा ते झाली ट्रायल की सेफ आहे ह्याची खात्री पडते. तर 1 मिनिटामध्ये 6 राऊंड फायर करणं, ते सुद्धा हाय एक्सप्लोजिव्ह राऊंड फायर करणं हा क्रायटेरिया होता. मी आत्ता सांगायला आनंद होतोय की खांद्यावर घेतलं, स्वतःची गन स्वतःच्याच खांद्यावर न ठेवून फायर केली. लोक दुसऱ्याच्या खांद्यावर ठेवून बऱ्याच गोष्टी फायर करत असतात, पण मी ती स्वतःची गन स्वतःच्या खांद्यावर ठेवली आणि 6 हाय एक्सप्लोजिव्ह राऊंड धाड 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 50 सेकंदात फायर करून दाखवले. तेव्हा त्याला आर्मीने हात लावला. आणि प्रत्येक वेळेला कुठेही ट्रायल असली, मग ती उणे 40 अंशामध्ये लेह लडाखच्या साईडला असू दे किंवा आधीची जी हॉट क्लायमेटची दाखवली पोखरणच्या ह्याच्यामधले असू दे, प्रत्येक ठिकाणी मी पहिल्यांदा फायर करून दाखवणार. नंतर ज्या युनिटचं फायरिंग होणार आहे त्या युनिटचा कमांडिंग ऑफिसर ते फायर करणार. आणि नंतर एक कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर ज्याला म्हणतो आपण, की सगळ्या जवानांना कॉन्फिडन्स आला पाहिजे याच्यासाठी ते करून दाखवल्यावर मग जवान पुढची ट्रायल करणार. असा परिपाठ ठेवून आम्ही सगळ्या ट्रायल पूर्ण केले. आणि आज सांगायला आनंद होतो की ते पुढं गेलं वेपन, त्याचं ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी झाली, मॅन्युफॅक्चरिंगसाठी आम्ही त्यांना सगळं हँडओव्हर केलं. या सगळ्याचा परिणाम म्हणून माझ्या एका मित्राने माझं चित्र त्या हिमालयाच्या ह्याच्यातलं काढलं, ते आवडलं असेल असं मला वाटतं. 1982 साली माझी नियुक्ती ही भारताची तोफ तयार करणाऱ्या गटामध्ये झाली. आणि त्या गटामध्ये आम्ही 4 वर्ष काम केलं. पण त्यावेळच्या राजीव गांधी सरकारने 410 तोफा बोफोर्सकडनं खरेदी केल्यानं आम्हाला सांगितलं की आता वाय यू आर वेस्टिंग युअर टाइम, ते बंद करा. आणि तो प्रोजेक्ट बंद केला. आणि बोफोर्स नंतर काय 25 वर्ष आपल्याकडं काही स्वतःचं काम नव्हतं. खरं म्हटलं तर R&D हे चालू ठेवलं असतं तर आम्ही त्या ह्याच्यामध्ये काम करू शकलो असतो. पण बोफोर्स नंतर 2014 सालपासून पुढं एक एटॅक्स नावाची गन आपण विकसित केली. त्याची ॲडव्हान्स टोड आर्टिलरी गन सिस्टीम. आणि त्याची परिस्थिती अशी आहे की आज सगळ्या प्रकारच्या ट्रायल झालेल्या आहेत त्याच्या. आणि मोठ्या प्रमाणावर 307 तोफांची ऑर्डर भारतीय सशस्त्र सेनांनी दिलेली आपल्याला. त्याचं प्रोडक्शन चालू आहे. प्रायव्हेट इंडस्ट्रीला सुद्धा त्याच्यात घेतलेलं आहे, जसं भारत फोर्ज आहे किंवा टाटा पॉवर्स आणि स्ट्रॅटेजिक डिपार्टमेंट आहे. यांच्या माध्यमातून आपण ते प्रोडक्शन करतो, म्हणजे प्रोडक्शन एजन्सी म्हणून त्यांना घेतलेलं आहे. आणि ह्या तोफा परिस्थिती अशी की 19 नोव्हेंबर 2022ला भारत फोर्ज लिमिटेडला एक ऑर्डर मिळाली. आणि आता आपण $155.5 मिलियन ऑर्डर मिळाली. त्या तोफा परदेशामध्ये एक्सपोर्ट करतो होतो आपण सध्या. या स्थितीत आता आलो. म्हणजे माझा प्रवास जर बघितला तर 40 वर्ष काम केलं. जो देश छोट्या छोट्या गोष्टींपासून शस्त्रास्त्रांपासून दुसऱ्यावरती अवलंबून होता, एका अर्थाने जगातलं सगळ्यात जास्ती शस्त्रास्त्र आयात करणारा देश म्हणून आपली मान्यता जगामध्ये होती. 40 वर्ष सर्व्हिस केल्यावर मागं वळून बघतो तर भारत आज स्वयंपूर्ण तर आहेच, पण आता हळूहळू एक्सपोर्ट सुद्धा करायला लागण्याच्या तयारीत आहे. हा एक प्रवास हा मला अनुभवता आला, त्यात सहभागी होता आलं, याचा एक आनंद आहे. युद्धामध्ये जशी तोफ लागते तशी आर्टिलरी किंवा रॉकेट्स. आता इथं विद्यार्थी नाहीत म्हणून, पण न्यूटनचे जे आपण 1, 2, 3 नियम कधी असतात त्या न्यूटनच्या 3 नियमांवरती आधारित आम्ही 40 वर्ष आणि आमची संपूर्ण संस्था त्याच्यावरतीच काम करते. कुठलंही टार्गेट नष्ट करायचं असेल तर न्यूटनचा पहिला नियम वापरतो. कुठलाही गोळी किंवा गोळा फायर करायचा असेल न्यूटनचा 2रा नियम वापरतो. आणि अग्निबाण न्यूटनचा 3रा नियम वापरून काम करतो. त्यामुळं शिकत असताना ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याचा आविष्कार करताना आपल्याला आनंद होतो. असं हे आपण क्लिपमध्ये बघितलं. 6
रॉकेट एका पॉडमध्ये असे 2 पॉड एका ट्रकवर असे 6 ट्रकचं एक बॅटरी होते. अशा 72 रॉकेट आपण केवळ 44 सेकंदामध्ये फायर करून 45 किलोमीटरवरचं किंवा आता एक्सटेंडेड रेंज 80 किलोमीटरपर्यंतचं शत्रूचं ठाणं 1 किलोमीटर बाय 1 किलोमीटरवर बसलेलं बेचिराग करू शकतो, नष्ट करू शकतो. या स्थितीमध्ये आता आपण 7.2 टन एक्सप्लोजिव्ह आपण बंबार्ड करत असतो. त्यामुळं त्याला आता 25 रेजिमेंट आता आपण आपल्या त्या करत आहोत. आणि इतके दिवस आपण परदेशात गेलो की आम्हाला पाणबुड्या द्या, आम्हाला तोफा द्या, आम्हाला राफेल द्या, आम्हाला हे करा, असं करत जे स्थिती होती, आज आपण देवाणघेवाणीच्या भाषेमध्ये बोलतो. आज म्हणतो की आमच्या ह्या तोफा या गोष्टी आता सध्या उपलब्ध आहेत, त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही हे घ्या. ही जगाच्या स्तरावरची वेपन सिस्टीम आपण बनवलेली आहे. अर्जुन नावाचा रणगाडा आहे, हा आपण स्वतः बनवलेला आहे. त्याला वेळ खूप लागला, परंतु आज 7,523 कोटीची ऑर्डर 118 अर्जुन रणगाडे आपण विकसित करून आर्मीकडे ऑलरेडी दिले. 118 अजून पाईपलाईन मध्ये आहेत. आणि 14 फेब्रुवारी 2021ला हे 118 रणगाडे आपण आर्मीकडे सुपूर्द करताना मी असं म्हणतो की 14 फेब्रुवारी इट्स अ व्हॅलेंटाईन गिफ्ट टू द आर्मी. मोदींचा विशेष आहे की प्रत्येक दिवाळी ते जवानांच्या बरोबर साजरी करतात. आपल्या जवानांच्या बरोबर साजरी करत असताना अर्जुनच्या बरोबर जैसलमेरला सुद्धा ते काम केलेलं आहे. डॉक्टर कलाम नेहमी म्हणतात, अनलेस इंडिया स्टँड्स अप टू द वर्ल्ड नो वन विल रिस्पेक्ट अस. रणगाड्याची ॲक्युरसी वाढवण्याचं काम करण्याची मला संधी मिळाली खरं म्हटलं तर. आणि त्या संधीमध्ये ट्रायलसाठी मी एकदा जवानांच्या बरोबर राहत होतो. सुट्टी होती ईदची, त्यावेळेला त्यांनी वर्णन केलं की कल छुट्टी होगी, ईदची सुट्टी आलेली होती. त्यांनी वाक्य 500 जणांचं युनिट दमून भागून बसलेलं, त्याला त्यांनी सांगितलं कल छुट्टी होगी, वर्दी कोही नाही पहनेगा लेकिन कारवाई पुरी होगी. या 3 शब्दामध्ये त्यांनी आर्मीला सुट्टी कशी असती ते सांगितलं. आणि आज आपण बघतो की 24/7 आपले जवान कसे काम करतात. त्यामुळे डॉक्टर कलाम नेहमी म्हणत असत, स्ट्रेंथ रिस्पेक्ट बाय स्ट्रेंथ. आणि ही स्ट्रेंथ यायची असेल तर आपल्याकडं अद्ययावत अशी क्षेपणास्त्र असली पाहिजे. DRDO मध्ये डॉक्टर कलामांना जनरली मी 1982 साली DRDO मध्ये गेलो आणि 1983-84ला डॉक्टर कलामांना इस्रोकडनं DRDO कडे आणलं. आणि त्याच दरम्यान डॉक्टर कलामांच्या नेतृत्वाखाली आपण वेगवेगळ्या पद्धतीची क्षेपणास्त्र विकसित केली. त्याच्यामध्ये जमिनीवरून जमिनीवर, जमिनीवरून हवेमध्ये, हवेतून हवेमध्ये किंवा हवेतून जमिनीवर असे 4 प्रकार असतात. टार्गेट कुठले आहेत तेही लक्षात घेतलं जातं. अशी 5 क्षेपणास्त्र, ज्याला इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम, 1500 कोटी रुपयाचं बजेट आणि 5 जागतिक स्तराची क्षेपणास्त्र आपण विकसित केली आणि ती सगळी यशस्वी झाली. डॉक्टर कलामांनी सगळ्या सिनियर सायंटिस्टना एकत्र बोलवलं. अग्नीचं आपण यशस्वी टेस्ट केल्यानंतर आणि म्हणले की अरे आपण कोड नेम किती दिवस वापरणार. पूर्वी SS-100, SS-24, SAM-24 वगैरे अशी नावं वापरत होते. SS-100 म्हणजे सर्फेस टू सर्फेस 100 किलोमीटर रेंज. तर डॉक्टर कलामांनी सांगितले की नावं काहीतरी दिली पाहिजेत. आणि मग पटकन आपले लोक गुगल आणि ह्याच्यामध्ये तज्ज्ञ असतात, त्यांनी लगेच स्कड, पेट्रियट, शार्प शूटर अशी नावं सजेस्ट केली. तर डॉक्टर कलामांनी एक गाईडलाईन दिली, तुम्ही नाव असं सुचवा म्हणले की ते नाव उच्चारताक्षणीच हे भारताचं क्षेपणास्त्र हे जगाला आपोआप कळेल. आणि इथल्या संस्कृतीशी, इथल्या मातीशी ते मिळणार असलं पाहिजे. म्हणजे आपल्या त्यातनं, आणि म्हणून जी 5 एलिमेंट थेअरी आपण करतो त्यातली नावं आपल्याला बघायला मिळतील. पृथ्वी आहे, आकाश आहे, अग्नी आहे. तुम्ही म्हणाल हे नागमधनंच कसं काय आलं. तर हे नाग क्षेपणास्त्राचं विशेष असं आहे की ते रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे. क्षेपणास्त्र हे लाईन ऑफ साईट वरती कंट्रोल केलं जातं. शत्रूचा रणगाडा समोर बघितला, त्याच्यावरती ते बॉम्बिंग केलं जातं. सगळी क्षेपणास्त्र वरच्या दिशेने उडतात, नाग मात्र खालच्या दिशेने जमिनीला बरंचसं पॅरलल जातं, फ्लाय होतं, कमी उंचीवरनं फ्लाय होतं आणि त्याची झिगझॅग मोशन असतं. कारण ते डावीकडे लाईन ठरवून दिलेली आहे. तर डावीकडे जायला लागलं तर त्याला उजवीकडे ढकलण्यात येतं, उजवीकडे गेलं तर डावीकडनं. त्यामुळे त्याची जी मोशन आहे की एखाद्या सरपटणाऱ्या प्राण्यासारखी दिसते. पण सांगलीकरांच्या मनात लगेच प्रश्न येतो, तुम्ही नाग का म्हणला, साप पण म्हणता आलं असतं. तर नाग ज्याप्रमाणे शत्रूवरती अटॅक करतो
त्याप्रमाणे हे क्षेपणास्त्र शत्रूच्या रणगाड्यापासून पूर्वी 50 मीटर आधी वरच्या दिशेला उडतं आणि मग अटॅक करतं. टॉप अटॅक अशासाठी करतात की रणगाडाचं रचना बघितली तर चारही बाजूंनी त्याला कवच असतं, वरनं कवच कमी जाडीचं असतं आणि शत्रूच्या विकेस्ट पॉईंटवरती स्ट्रॉंगेस्ट प्रहार करणं हा एक युद्धशास्त्राचा नियम आहे. त्या युद्धशास्त्राच्या नियमानुसार आपण टॉप अटॅक करतो आणि जगातला कुठलाही रणगाडा ह्याच्यातून वाचत नाही. हे तंत्रज्ञान आपण ज्या वेळेला विकसित केलं त्यावेळेला अमेरिकेकडे सुद्धा हे तंत्रज्ञान नव्हतं आणि अमेरिकेने आपल्याला ब्लँक चेक देऊ केला, म्हणले मूळ मागे दाम, तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी रक्कम घ्या पण आम्हाला हे तंत्रज्ञान द्या. असं म्हणल्यानंतर डॉक्टर कलामांनी आम्हाला विचारलं काय करायचं, द्यायचं का नाही, तुमचं काय मत आहे? नाही द्यायचं. जगातली सगळ्यात सुपर पॉवर आहे अमेरिका. आत्ता नुसतं या भारताची ताकद आत्ता या क्षणाला असून सुद्धा नुसतं एखादी झलक दाखवली ऑपरेशन सिंदूरमध्ये तर लगेच टेरिफ वाढवले 50%. त्यावेळेला आपल्यावरती काय काय केलं असेल लक्षात घ्या. अमेरिकेसारख्या महासत्तेला नाही म्हणणं ही साधी गोष्ट आहे का? मग काय करायचं? तर डॉक्टर कलाम म्हणले अरे इतिहासातून आपण शिकल्या पाहिजेत गोष्टी. म्हणले डॉक्टर कलाम आम्हाला म्हणले की बघा पूर्वी एक राक्षस होता, त्यांनी खूप तपश्चर्या केली, शंकरांनी त्याला वर दिलं, ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल. एके दिवशी म्हणला शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला निघाला. हे नाग आपण जर अमेरिकेला दिलं तर ते काय असं विचार करणार नाही, हे आपल्याला तंत्रज्ञान यांनीच दिलं, यांना कसं करायचं. तर त्यामुळे म्हणले इतिहासात न शिकलं पाहिजे आणि त्यांनी अमेरिकेला एक स्ट्रॅटेजिकली उत्तर दिलं. ते म्हणले येस वी विल गिव्ह इट, स्टील इट इज अंडर डेव्हलपमेंट फेज, लेट इट गेट स्टॅबिलाइज. रीड बिटवीन लाईन्स असं आहे की हे स्टॅबिलाइज जेव्हा होईल ज्या वेळेला ह्याच्या वरचढ आणि ह्याची तोड आमच्याकडे असेल त्यावेळेला ते स्टॅबिलाइज होईल, त्यावेळेला आम्ही देऊ. त्यांना सांगितलं नाही बरं का, अमेरिकेला नाही सांगितलं. तर अशा पद्धतीचं अग्नी क्षेपणास्त्र आपण सुरुवात केली. जमिनीवरती मारा करणारं 1000 किलोमीटरवरती. त्यामुळं दिल्लीमधनं जरी फायर केलं, ती ब्ल्यू लाईन बघितली तर लक्षात येईल पाकिस्तान हा 1990 साली समस्या सुटलेली आहे खरं म्हणलं तर. त्याचा कोपरन कोपरा आपल्या टप्प्यामध्ये आहे आणि कलाम म्हणत होते स्टील यू फील पाकिस्तान इज अ प्रॉब्लेम. तर भारतासाठी तो प्रॉब्लेम नव्हता, नाही आत्ता तर नाहीच नाही, पण त्या काळात सुद्धा अन्य देश त्याचा वापर करून आपल्याशी लढाईमध्ये ठेवणं हा जो ज्याला जसं युक्रेनला बाकीच्यांनी सपोर्ट करून तो युक्रेनचं काय व्हायचं ते होईल, तसं पाकिस्तानचं काय व्हायचं ते होईल, पण भारताचं पण नुकसान करायचं या परिस्थितीमध्ये होतं. तर त्या पद्धतीने नाही झालं पाहिजे. त्यामुळे आत्ता तुम्हाला सांगतो की डॉक्टर कलामांनी जेवढी क्षेपणास्त्र विकसित केली तेवढं एकही क्षेपणास्त्र आत्ता युद्धाच्या उपयोगात नाही आहे, आपल्या सैन्य दलामध्ये नाही आहे. पण त्यांनी जो भक्कम पाया घातला त्या आधारावरती आपण प्रहार केलं, प्रलय केलं, शौर्य केलं, सागरिका केलं, असंख्य प्रकारची जी आत्ता लेटेस्ट टेक्नॉलॉजीची शस्त्र केली किंवा ऑपरेशन सिंदूरमध्ये जे आकाश प्राईम आणि आकाश न्यू जनरेशन हे वापरलं की ज्याच्याने आपण शत्रूची विमानं सुद्धा वेध घेऊ शकतो किंवा ड्रोन मोठे जे धोकादायक आहेत ते वेध घेऊ शकतो. 5 किलोमीटर ते 20 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये जमिनीपासून जेवढे येतात त्याला टार्गेट करण्यासाठी हे वापरलं जातं. ब्राह्मोस बस नाम काफी आहे. आपण रशियाबरोबर जॉईंटली ते विकसित केलं आणि ब्राह्मोसचा विशेष असं आहे की डिझाईन डेव्हलप मॅन्युफॅक्चर याच्या बरोबरीने मार्केट हा सुद्धा शब्द त्याच्या मिशन स्टेटमेंटमध्ये घातला. आणि आपण मित्र देशांना जर ती दिली नाहीत शस्त्रास्त्र तर आपण महासत्ता होऊ शकत नाही, कारण महासत्ता होण्यासाठी आपल्याला अनेकांचा पाठिंबा लागतो, तो शस्त्रास्त्र देऊन मिळतो, म्हणून आपण त्यात स्टेटमेंट घातलं. अनेक देश आपल्या पाठीमागं आहेत. आत्ता 20 वर्षापूर्वी ज्या वेळेला ह्याचा विकास झाला आणि यशस्वी चाचण्या झाल्या त्यावेळेला डॉक्टर कलामांचा उजवा हात डावा हात असं कुठलं तरी मानले जाणारे ए शिवधानू पिल्ले नावाचे शास्त्रज्ञ त्याचे प्रमुख होते. आणि ते शास्त्रज्ञ प्रमुख असताना ते विकसित झालं, यशस्वी झालं आणि ठरल्याप्रमाणे ते मार्केट करायचं आहे म्हणून दुबईला एक इंटरनॅशनल लेवलचं प्रदर्शन होतं, तिथं गेले. तिथं ते ठेवलं, डिस्प्ले केला. सगळे लोक येऊन बघून जात होते, माहिती घेत होते आणि आपण त्यांना सांगत होतो. इंटरनॅशनल लेवलचं असल्यामुळे पाकिस्तानचं एक डेलिगेशन तिथल्या सेना प्रमुखांच्या नेतृत्वामध्ये तिथं आलं आणि ते ब्राह्मोस पाशी आलं, बघायला आलं. कारण शत्रू असला तरी ते काय नवीन ठेवलं हे बघण्यामध्ये उत्सुकता असते.
मग ते आलं म्हणल्यावर आमच्यासारखे जे छोटे सायंटिस्ट होते त्यांनी सांगितले नाही नाही साहेबांना बोलवलं आणि शिवधनु पिल्लेंना बोलवलं आणि शिवधनु पिल्लेंनी सगळी माहिती दिली की हे क्षेपणास्त्र कसं आवाजाच्या तिप्पट वेगाने कसं जाऊ शकतं, आवाज सगळ्या जगामधलं सगळ्यात सुपरसॉनिक किंवा फास्टेस्ट असं हे मिसाईल कसं आहे, प्लॅटफॉर्म कुठल्याही प्लॅटफॉर्मवरून जमिनीतून फायर करू शकतो, हवेतून फायर करू शकतो, समुद्रातून फायर करू शकतो, पाणबुडीतून फायर करू शकतो, सगळ्या प्लॅटफॉर्मवरनं हे फायर करता येऊ शकतं. अशी विविधतेने वैशिष्ट्य सांगितली आणि हे घुसून मारतं आणि खूप ताकद आहे ह्याची, प्रचंड प्रमाणात हे आहे, कुठल्याही रडारच्या आणि ह्याच्या पकडमध्ये येत नाही, अशी सगळी विशेषता सांगितली. त्या डेलिगेशनने मग हळूच प्रश्न विचारला की तुम्ही हे विकायला ठेवलंय का? तर ते हो म्हणजे म्हणूनच आम्ही इथं प्रदर्शनात म्हणले. ते म्हणले तुम्ही मुस्लिम कंट्रीजनं विकणार आहात का? तर म्हणले हो म्हणूनच आम्ही इथं प्रदर्शनात म्हणले. ते म्हणले पण तुम्ही पाकिस्तानला विकणार का? त्यावेळेला शिवधनु पिल्ले म्हणजे फॉर पाकिस्तान देर इज फ्री डिलिव्हरी, की जी आता आपण 10 मेला बघितली आता ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला 11 तळ त्यांचे उद्ध्वस्त झाले वगैरे वगैरे. तर असं हे ब्राह्मोस अनेक देश हे जाणू इच्छित होते की ह्याची रडार यंत्रणा जी चीनची आहे किंवा अन्य देशाची त्याच्या पकडमध्ये येत नाही ना किंवा डिटेक्ट होत नाही ना किंवा काय. मग तुम्ही एखादी चुकून बातमी वाचता की ती बातमी अशी असते की एक मेंटेनन्स करताना एक ॲक्सिडेंटल फायर झाला ब्राह्मोसचा आणि पाकिस्तानच्या हद्दीत 125 किलोमीटर आत जाऊन पडला आणि मग आम्ही त्याच्यावरती हाय लेवल कमिटी चौकशी कमिटी बनवली की असं कसं होऊ शकतं. आणि हे लक्षात येतं की ते पाकिस्तानच्या कुठल्या रडारच्या मध्ये सापडलेलं नाही किंवा त्यांना कळलंच नाही की हे कसं काय कुठनं आलं कसं आलं ते. आणि आपल्या ऑर्डर्स सगळ्या वाढून गेल्या कारण ती जी टेस्ट व्हायची होती की रडार ह्याला कॅच करू शकत नाही इतकं वेगवान आहे, ती टेस्ट होऊन गेली. आणि ॲक्सिडेंटल फायर असल्यामुळे उच्च समिती बसली, एक हाय लेवल कमिटी ज्याला म्हणतो त्यांनी सगळी कारणं शोधून काढली, हे शोधून काढलं आणि त्या सगळ्यांचं प्रमोशन करून त्यांना पनिशमेंट दिली. त्यामुळं आपलं 1900 ज्याला 2000 सिंदूर नंतर ह्याची मागणी खूप वाढलेली आपल्या लक्षात येते. असं हे ब्रह्मास्त्र आहे. ब्राह्मोसचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे अभिनंदन ज्या वेळेला पाकिस्तानमध्ये गेला होता आणि पडला होता त्यावेळेला अनेकांनी सांगितलं की त्याला सोडून द्या नियमाप्रमाणे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तानला सांगितलं, ते गल्फ कंट्रीजमधले जे राजे बिजेत त्यांनी सांगितलं की कशाला उद्या संध्याकाळी 5 पर्यंतची मुदत आम्ही सांगितली आहे, भारताने असं सांगितलंय, तर तोपर्यंत त्या अभिनंदनला नेऊन सोडा, नाहीतर म्हणले आम्ही काही जबाबदार नाही, आम्ही काही करू शकत नाही. 5 पर्यंत जर तुम्ही सोडलं नाही त्या अभिनंदनला तर तुम्ही मोदी आणि ब्रह्मास्त्र, तेच हे ब्रह्मास्त्र की त्याच्या भयाने कधीही पाकिस्तानने एक जिवंत माणूस आतापर्यंत भारताचा सोडला नाही. त्यावेळेला अभिनंदनला सन्मानाने येताना बघितलं आपण आणि तिची काळजी घेतली. डॉक्टर कलामांचं काम खूप मोठं आहे. पाणबुडीतल्या सगळ्या क्षेपणास्त्रांचं नाव कलामांच्या नावाने दिलेलं आहे आणि त्यामुळं के सिरीज असं त्याला म्हणलं जातं. K4 पासून K5 K15 अशी नाव आहेत की जे 4-5 किलोमीटर पासून ते 5000 किलोमीटरची रेंज गाठू शकणारी क्षेपणास्त्र आहेत. ICBM इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल आमच्याकडे कधी येणार, आमचं कधी होणार, असं खूप जण एवढे छोटे छोटे मिसाईल म्हणजे आधी खरं म्हणजे मिसाईलच आपण बनवत नव्हतो, सगळं परदेशात आणत होतो. आता बनवायला लागलो तर सगळ्यांचे डिमांड वाढत गेले आणि 5500 किलोमीटरपेक्षा जास्ती पल्ला असणारं क्षेपणास्त्र म्हणजे ICBM. तर त्याची मिनिमम पल्ला 5500 किलोमीटरचा असं अग्नि 5 हे क्षेपणास्त्र आपण विकसित केलं आणि जगाला दाखवून दिलं. आता सगळी सिरीजच्या सिरीज आहे आणि या सगळ्या सिरीजमुळे आता आपण जगातलं कुठल्याही पद्धतीचं क्षेपणास्त्र जे जगात अवेलेबल आहे त्याचं तंत्रज्ञान आता आपल्याकडे आहे असं म्हणायला हरकत नाही. युद्ध करायचं म्हणजे तुम्हाला माहीत आहे की भारताच्या संविधानाने, आज संविधान दिन पण आहे, संविधानाने असं सांगितलंय की भारताची सुरक्षितता, एकात्मता किंवा अखंडता आणि सार्वभौमत्व ह्या 3 गोष्टी ह्या पाळण्याचं काम आहे. जबाबदारी कोणाची आहे? वी पीपल ऑफ इंडिया, प्रत्येकाची ही जबाबदारी आहे. त्याच्यासाठी काय करतो आपण?
तर आपल्याला बंदूक घेऊन लढायला जायची गरज नाही. तर आपण संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करतो आणि एक चांगलं सरकार एक मत देऊन निवडतो. त्याचा परिणाम म्हणून ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण बघू शकतो की काय होऊ शकतं. आणि अशा पद्धतीचं सरकार निवडण्याचा अधिकार आपल्याला आहे की ज्याच्या अन्वये सुरक्षा बघितली जाते, अखंडता बघितली जाते, सार्वभौमत्व टिकवण्याचं काम करतं. हे भारत सरकारचं काम आहे. आपण सगळ्यांनी निवडून दिलेल्या सरकारचं काम आहे. त्यामुळे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स आणि मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स या दोन आणि मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स त्याला सपोर्ट अशा पद्धतीचं ते काम आहे. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स हे सगळ्या अंतर्गत सुरक्षा किंवा बॉर्डर सुरक्षा बघतं आणि बाहेरून येणारे सगळ्या प्रकारचे हल्ले हे मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स बघते की ज्याच्यासाठी लागणारे शस्त्रास्त्र आता आपण कुठले ते बघतो. तर अशा पद्धतीचं संविधानानं दिलेलं काम करत असताना बॉर्डरवर जसं आपल्या 32.88 लाख वर्ग किलोमीटर एवढा असणारा खंडप्राय देशाचं सुरक्षेचं काम आपली भूसेना करते. 7,500 किलोमीटरची समुद्र सीमा आहे आणि समुद्राचा जो हिंदी महासागर असेल, पश्चिम बंगालच्या तिकडचा गंगासागर असेल किंवा सिंधू नदीचा सिंधुसागर असेल, या सगळ्या समुद्रांचं रक्षण हे आपण करत असतो आणि आपली नौसेना करत असते. तर ते अशा पद्धतीचं काम हे नौसेनेचं आहे. आणि तिसरी डायमेन्शन ज्याला म्हणतो असं हवाई सेनेचं काम, जे हवेतनं येणारे थ्रेट आहेत. आणि डिफेन्स म्हणत असताना अटॅक इज बेस्ट डिफेन्स हे सूत्र लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांवरती तलवार रोखवली की हातासकट कापून टाकणारा जो विचार आहे त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. अशा पद्धतीचा विचार करून आपण आपली शस्त्रास्त्र बनवतो. त्यामध्ये समुद्री सीमांचं आणि बाहेरचं रक्षण करण्यासाठी नौसेना ही लागते. मी आता खूप वेळ घेत नाही कारण आपला वेळ संपत आलेला आहे. पण समुद्री सीमांचं रक्षण करण्यासाठी दोन फक्त मी उदाहरणं देतो. त्याच्यामध्ये INS विक्रांत हे भारतीय बनावटीचं पहिलं विमानवाहू युद्धनौका आहे आणि त्या युद्धनौकेच्या अंतर्गत ज्याच्यावरती आता परवा दिवाळी साजरी केली मोदींनी आणि सांगितलं की जगाला संदेश दिला की हे आमचं स्वतःचं स्वदेशी बनावटीचं विमानवाहू युद्धनौका आहे आणि त्याचं नाव INS विक्रांत दिलं. 1999 साली पहिली परदेशातून आणलेली युद्धनौका डिकमिशन झाली, सेवानिवृत्त झाली, कामातून कमी करण्यात आली आणि त्याच्या बदली दुसरी विकत घ्यायची वेळ आली. त्यावेळेला पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी. ते म्हणले तुम्ही स्वतः देशात बनवा. तेव्हापासून काम चालू झालं. 2004 ते 10 त्याचं 10 वर्ष तो विषय सगळा मागं पडला. पण पर्रिकर ज्या वेळेला डिफेन्स मिनिस्टर झाले त्यांनी तो परत प्रायोरिटीवर घेतला आणि 3 सप्टेंबर 2022ला आपण बघतो की INS विक्रांत मोदींच्या हस्ते प्रवाहित केली किंवा समुद्रापर्यंत राष्ट्रार्पण केली असं पण त्याला म्हणतो. सर्व प्रकारच्या चाचण्या केल्या आणि आत्ता फक्त INS विक्रांत आणि त्या पद्धतीने आपण समुद्रामध्ये उतरवली पश्चिमेच्या साईडला तर कराची बंदरातून एकही युद्धनौकेची हालचाल होऊ शकली नाही ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला हे आपण बघतो. आणि इतकी ताकद याची, इतकी दहशत याची म्हणून दिवाळीच्या वेळेला पंतप्रधान बोलताना म्हणले INS विक्रांत बस नामे काफी आहे. अशा पद्धतीचं काम त्यांनी केलं. दुसरं स्वदेशी बनावटीचं काम केलं ती म्हणजे पाणबुडी. आपण अरिहंत नावाची पाणबुडी विकसित केली, न्यूक्लिअर बेस आणि न्यूक्लिअर एनर्जी वापरून केलेली. आणि अशा 6 पाणबुड्या आत्ता आपण प्रोडक्शनमध्ये आहेत. अरिहंत आहे, अरिघात आहे, अशी सिरीज आत्ता आपण विकसित करतो. एक सिक्रेट प्रोजेक्ट करून काम केलं आणि आता जगाला दाखवून दिलं की आम्ही पण स्वतःच्या पाणबुड्या तयार करतो आहोत. हवेतून जाणारं जे असतं त्याला क्षेपणास्त्र म्हणतो, पाण्यात न जातं त्याला आपण टार्पिडो म्हणतो. टार्पिडोत अटॅक करायला पाणी कापत जावं लागतं, त्यामुळे त्याला वेळ लागतो. म्हणून आपण ॲडव्हान्स वेगवेगळे टार्पिडो आणि हे केलेले आहेत. त्याचं एक स्मार्ट नावाचं असं क्षेपणास्त्र बनवलं आहे की ते टार्पिडो एका कुपीमध्ये घेऊन हवेतून आवाजाच्या तिप्पट वेगाने शत्रूच्या जवळ जाईल. शत्रूच्या जवळ 50-100 मीटरवर खाली वेग कमी करून ते टार्पिडो त्या अलगद समुद्रात सोडलं जाईल आणि मग तो इंडिपेंडेंटली टार्गेट म्हणजे जे समुद्रावरती असणारं पाणबुडी असेल आपल्या बॉर्डरवरची त्याच्यावरती अटॅक करेल. आणि जेव्हा त्या शत्रूला कळेल तोपर्यंत त्यांनी काम केलेलं असेल त्याला रिस्पॉन्स टाइम कमी मिळेल. अशा पद्धतीचं ज्याला गेम चेंजर टेक्नॉलॉजी म्हणून आपण असं काम तयार केलं. हवाई हल्ले सुद्धा लक्षात घेण्यासाठी आपण
लाईट कम्बॅट हेलिकॉप्टर हे विकसित केलेलं आहे की ज्याच्याद्वारे आपल्या हद्दीमध्ये राहून आपण आतपर्यंत मारा करू शकतो त्याच्यावर. अशा पद्धतीचं प्रचंड नावाचं हेलिकॉप्टर आता सध्या HAL मध्ये बनतं आणि त्याचं काम होतं. तसंच लाईट कम्बॅट एअरक्राफ्ट हे LCA तेजस 4 जानेवारी 2001ला पहिली फ्लाईट झाली आणि आत्तापर्यंत अनेक स्मूथ फ्लाईट झालेल्या आहेत. 2 दुर्दैवी घटना घडल्या, त्याच्यातली एक अगदी रिसेंटली घडली दुबईमध्ये. त्याचं कारण आणि हे चौकशी अंती येईल. पण इतकं व्यवस्थित टेक्नॉलॉजीमध्ये तयार झालेलं LCA तेजस की ज्याच्यावरनं पंतप्रधान स्वतः 20 मिनिटाची सॉर्टी येऊन जगाला सांगतात की हे आम्ही केलेलं आहे. अशा सर्व प्रकारच्या चाचण्यांनी युक्त अशा पद्धतीचं हे LCA तेजस आत्ता आपल्याकडे तयार आहे. 83ची ऑर्डर चालू आहे, त्यातले 42 विमानं आत्ता ऑलरेडी तयार आहेत. सुरूरला त्याची स्क्वाड्रन ज्याला म्हणतो आपण अशी तयार आहे आणि पुढच्या 105ची ऑर्डर आपण HALला देतो. सुरुवातीच्या काळामध्ये 1 किंवा 2 विमानं बनत असत, आत्ता 14 नंतर त्यांना बूस्ट करून किमान वर्षाला 12 नंतर 24 आणि 3ऱ्या वर्षीपर्यंत 50 वर्षाला तयार झाली पाहिजेत अशा ऑर्डर्स पर्रिकरांनी दिल्या होत्या. तेव्हा कुठं आज ते 8 किंवा 9 विमानं पण दरवर्षी बनवून देत आहोत. तर तेजसची सुद्धा विक्री ज्या वेळेला एखाद्या देशाचा प्रमुख 20 मिनिटाची सॉर्टी घेऊन तो Xवर पोस्ट करतो, याची मागणी फार अमेरिकेपासून सगळ्यामध्ये झालेली आहे. आणि ॲक्सिडेंट म्हटलं तर ॲक्सिडेंट होत असतात, त्या ॲक्सिडेंटच्या कारणांच्या मुळाशी जाऊन त्याचा शोध लावतील काय करायचं ते. पण सगळ्या प्रकारच्या चाचण्या आता यशस्वी झालेल्या आहेत आणि ह्या 40 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये 32 ते 35 वर्ष मला विविध पद्धतीने डेंजर पद्धतीचं काम, ज्याला माणसं मारणं, उद्ध्वस्त करणं, नष्ट करणं, अशा पद्धतीच्या तोफा, रणगाडे, बंदुका, अग्निबाण ह्याच्यावरती काम करायची संधी मिळाली. एअरफोर्ससाठी म्हणजे नेव्ही आणि आर्मीसाठी काम केलं, पण शेवटचे 5 वर्ष मात्र मला एअरफोर्ससाठी माणूस जगवण्याचं काम मिळालं. आणि त्याच्यासाठी कॅनोपी जी असती तर इमर्जन्सी केसमध्ये कमांड त्यांनी दिल्यानंतर केवळ 14 सेकंदामध्ये तो बाहेर पडू शकेल अशा पद्धतीचं तंत्रज्ञान माझ्या नेतृत्वाखाली विकसित नुसतं नाही झालं, तर ते ट्रान्सफर ऑफ टेक्नॉलॉजी झाली आणि एका प्रायव्हेट इंडस्ट्री ते बनवत आहे. अशा पद्धतीचं ज्याला इमर्जन्सी एस्केप सिस्टीम म्हणते. विमानातच जाणार म्हटल्यानंतर पायलट सुरक्षितपणे, जसं अभिनंदनचं मी सांगितलं, सुरक्षितपणे बाहेर एस्केप करणं, त्याला सीट सकट पहिल्यांदा बाहेर जाण्याने मग सीट वगैरे डिस्कार्ड करून पॅराशूटद्वारे त्यांनी खाली उतरणं, अशा पद्धतीची यंत्रणा या ह्याच्यामध्ये असते. त्याच्यासाठी ते पिनाक पुरस्कार मला मिळाला होता, त्याचा उल्लेख केला होता. क्षेपणास्त्रांमध्ये सुद्धा जर आपण आपला स्पेसचा रिसर्च बघितला तर 1963 पासून डॉक्टर विक्रम साराभाईंच्या नेतृत्वामध्ये काम सुरू झालं. पहिले रॉकेटचे भाग आपल्याला सायकलवरनं न्यावे लागत होते, बैलगाडीमधनं तो उपग्रह नेला होता आपला पहिला वगैरे, अशा स्थितीत आपण होतो, आपल्याकडं काही नव्हतं. डॉक्टर कलामांना याचं काम दिलं होतं रॉकेट सायन्स, ते शिकून आले आणि आज मात्र आपण LVM-3 हे CNS-05चा जो उपग्रह लॉन्च केला, 4470 kg वजनाचं उपग्रह आपण लॉन्च करू शकलो, एवढी क्षमता आपल्यामध्ये आलेली आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या तर त्याच्यामध्ये सॅटेलाइट प्रोग्राम आहेत, त्याच्यामध्ये GPS-ला पर्याय म्हणून आता आपण नाविक यंत्रणा की जी आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा काही दिवसातच येईल आणि स्वदेशी तंत्रज्ञान आपण वापरू. त्याच्यामध्ये लॉन्चर प्रोग्राम, ग्राउंड स्टेशन, स्पेस स्टेशन, अशा विविध पद्धतीने आपण कामं केली. उपग्रहाचा सुद्धा पहिल्या उपग्रह जो सोडला तो 1975ला 19 मे 1975ला सोडला, त्याचं नाव आर्यभट्ट दिलं. ह्याचं कारण हा स्टारचं नाव द्यायचं. उपग्रह म्हणजे स्टार आहे आणि स्टारचं नाव कुणाचं द्यायचं तर शाहरुख खान, सलमान खान अशी न देता इस्रोने ठरवलं की ज्यांचं योगदान आहे आपल्या देशामध्ये, हा आर्यभट्ट नावाचा जो शास्त्रज्ञ होऊन गेला, ज्याला त्या काळात ऋषी म्हणत असत. 1600 वर्षापूर्वी या माणसांनी सांगितलं की पृथ्वी गोल आहे, ती स्वतःच्या अक्षाभोवती फिरते आहे, त्याचा परिणाम म्हणून दिवस होतोय, रात्र होती, त्याचा परिणाम म्हणून सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, नक्षत्र या सगळ्या पूर्वेकडे उगवतात, पश्चिमेकडे मावळतात. आपल्याला असं वाटतं की आईन्स्टाईनने 115 वर्षापूर्वी लॉ ऑफ ज्याला रिलेटिव्हिटी सिद्धांत मांडला. हा माहीत असल्याशिवाय यांनी कळलं असेल का
किंवा हा विचार मला मनात येऊन जातो. तर अशा शास्त्रज्ञाचं नाव की ज्यांना आपण प्रगत देश म्हणतो, ते 300-350 वर्षापूर्वीपर्यंत म्हणतात की पृथ्वी चपटी आहे, पृथ्वी स्थिर आहे, पृथ्वीच्या भोवती सगळे सूर्य सगळे फिरतात, आणि एखाद्याने सांगितलं की नाही ती गोल आहे, तर त्याला मारण्यात येतं, जाळण्यात येतं. अशा कोपर्निकस असेल, गॅलिलिओ असेल, अशा परिस्थितीमध्ये आपलं योगदान आपल्या शास्त्रज्ञांचं किती आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. एक मालिका त्यांनी तयार केली. आर्यभट्टांनी एक गणिताचं पुस्तक लिहिलं, त्याचं नाव आहे आर्यभट्टीय. 1200 वर्ष हा गणिताचा टेक्स्टबुक म्हणून वापरला गेला, आणि त्याचा एकही सिद्धांत आज तागायत कुणी खोडून काढला नाही. उलट त्याच्या आधारावरती आत्ता मग तो भास्कराचार्य 1 असेल, भास्कराचार्य 2 असेल, वराहमिहिर असतील, किंवा अगदी अलीकडच्या काळापर्यंत म्हणजे श्रीनिवास रामानुजन असेल, श्रीराम अभ्यंकर असतील, किंवा मंगळाल नारळीकर असतील, या सगळ्या गणितज्ञांनी त्याच्यावरती संशोधन करून पुढच्या स्टेप घेतल्या. पण कुठल्याही पद्धतीचा सिद्धांत कोणी खोडू शकला नाही. अशा शास्त्रज्ञाचं नाव म्हणून पहिल्या उपग्रहाला आर्यभट्ट दिलं. अनेक गोष्टी केलेल्या आहेत. सांगण्याचं विशेष म्हणजे आपण जेव्हा मंगळयान मोहीम केली तेव्हा न्यूयॉर्क टाइम्सच्या एकाने आपल्या भारताला तुच्छता दर्शक एक कार्टून काढलं, आणि त्यामध्ये म्हटलं होतं की एलाइट स्पेस क्लबमध्ये सगळे बसलेले आहेत बाकीचे पाश्चात्य देश, आणि भारत हा गाय पाळणारा हा देश हा कुठला स्पेसच्या ह्याच्यात येतोय, अशा पद्धतीचा एक तुच्छता. नंतर त्यांनी अपॉलॉजी केली किंवा क्षमा मागितली, पण हा 28 सप्टेंबर 2014 हे कार्टून न्यूयॉर्क टाइम्सनी प्रसिद्ध केलं होतं. त्याला 3च वर्षामध्ये 104 उपग्रह एका लॉन्चमध्ये आपण लॉन्च केले, यशस्वी केले. प्रत्येक उपग्रह आपापल्या कक्षेमध्ये यशस्वीपणे इन्सर्ट केला आणि त्याची योजना केली. असं भीम पराक्रम, जगातला पहिला उपक्रम पहिल्या स्थानाचा असा केला. आणि तो 16 फेब्रुवारी 2017 टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्याला उत्तर, जे पूर्वीचं जे होतं इलाइट स्पेस क्लबमध्ये सगळे बसलेले आणि बाहेर भारत नॉक करतोय, त्याला उत्तर असं दिलं की एलाइट स्पेस क्लबमध्ये भारतच आहे, बाकीचे सगळे आमचाही उपग्रह सोडा, अशा पद्धतीची रिक्वेस्ट करणार आहे. आणि ह्याचं कारण असं आहे, 104 उपग्रहापैकी 90पेक्षा जास्ती उपग्रह अमेरिकेचे होते, बाकीचे 7-8 देशांचे होते, फक्त भारताचे 2 उपग्रह होते. एवढा पराक्रम केलेला आपण ते सांगत बसत नाही, कारण आत्ताचा विषय वेगळा आहे. पण असं सगळं आपली नौसेना पाण्यावरची सुरक्षा बघते, जमिनीवरची सुरक्षा भूसेना बघते, हवाई सुरक्षा वायुसेना बघते, अवकाशाचं काय, अवकाशातल्या ताकदीचं काय. म्हणून आपण एक उपग्रह असा सोडला की त्याला अँटी सॅटेलाइट मिसाईल असं म्हणतो. भारत हा जगातला असा 4था देश झाला की ज्याच्यामध्ये अँटी सॅटेलाइट मिसाईल सोडलं ऑपरेशन शक्तीच्या मार्फत. आणि 27 मार्च 2019 आपलाच एक उपग्रह सोडलेला होता. तो उपग्रह या कोपऱ्यामध्ये आहे, तो अचूकतेने 300 किलोमीटरवरती भारताच्या भोवती प्रदक्षिणा घालणारा हा उपग्रह. आपण अचूकतेने एक उपग्रह मिसाईल सोडून ठिकऱ्या केल्या, त्याच्या नष्ट केलं, अचूकतेने मार केला. आता हे असं सांगितलं तुम्हाला जास्ती लक्षात येणार नाही, म्हणून मी त्याची महत्त्व समजावं म्हणून लक्षात देतो की हा जो उपग्रह आहे ह्याचा वेग 1 सेकंदाला 10 किलोमीटरचा आहे. इतक्या प्रचंड वेगाने फिरणारा हा उपग्रह पृथ्वीच्या भोवती. आता 1 सेकंदाला 10 किलोमीटर म्हणजे सुद्धा आपल्या पटकन लक्षात येणार नाही, म्हणून सांगतो की बंदुकीच्या गोळीच्या 10पट वेगाने हा फिरतो. अशा पद्धतीचा उपग्रह. आता तुम्ही सांगलीमध्ये अनेक कुत्री इकडं तिकडं पळताना बघतात, एखादा दगड मारून त्याला मारावं म्हटलं तर 4 दगडापैकी 1 दगड लागतो. इतक्या प्रचंड वेगाने किती काम प्रिसाइज आहे हे काम आपण करून दाखवलं, आणि केवळ 168व्या सेकंदाला त्याच्या ठिकऱ्या केल्या. आणि ह्यामुळं एक माइलस्टोन इव्हेंट म्हणून याच्याकडं टू सेफगार्ड आवर स्पेस ॲसेट्स, इतकी जी आपली संपत्ती आहे बाहेरच्या अवकाशातली ती सेफगार्ड करण्यासाठी, ती सुरक्षा करण्यासाठी भारत हा 4था देश झालेला असत. या टेस्टमुळं काय सांगितलं तर क्रेडिबल डिटरन्स तर झालाच, पण याच्याने अजून एक गोष्ट सांगितली की टेस्ट डेमॉन्स्ट्रेट्स टेक्निकल कॅपेबिलिटीज ऑफ एक्स्ट्रीमली हाय डिग्री ऑफ प्रिसिजन. किती हाय डिग्री, नॅनो सेकंदमध्ये सुद्धा आम्ही चुकत नाही. नॅनो सेकंद याचा अर्थ 1 लक्षांश, एका सेकंदाचा 1 लक्षांश भाग, तर 1 कोट्यांश म्हणायला लागेल, अब्जांश अशा पद्धतीचा भाग येतो. तर असा अनेक प्रकारचे रडार वगैरे सिस्टीम आपण तयार केली. पण भारत हा समर्थ असला पाहिजे, त्याच्यासाठी अण्वस्त्र पाहिजेत.
आहेत. लहानपणी आम्ही शाखेमध्ये पद्य म्हणायचो की अणुयुद्धाची नौबत वाजे भारत वर्षा सज्ज करू. 15 वय होतं आमचं. एखाद्याने आम्हाला बघितलं असेल जाता येतं तर ते म्हणतील काय वेडे मुलं आहेत, 15 वर्षापूर्वी काय म्हणतात, तर अणुयुद्धाची नौबत वाजे भारत वर्षा सज्ज करू. पण असा एक स्वयंसेवक ज्या वेळेला कमिटमेंट घेऊन किंवा संस्कार घेऊन तयार होतो, पंतप्रधान होतो, पहिलं काम काय करतो तर अणुस्फोट करतो. आणि 11 मे 1998ला 3, 13 मेला 2 असे 5 अणुस्फोट करून आपण भारत हा शक्तिशाली देशांच्या, अण्वस्त्रधारी देशांच्या पंक्तीत जाऊन बसतो. आणि त्याच्या मागं हे 2 जण शास्त्रज्ञ आहेत. खरं म्हटलं तर 18 मे 1974ला डॉक्टर राजा रामण्णांनी एक छोटासा प्रयोग केला. त्यानंतर आपल्याला सुरक्षेच्या कारणासाठी कुणी साथ दिली नाही, पण कुणी करूच दिलं नाही. दबाव, आंतरराष्ट्रीय दबाव इतके होते की आपण करू शकलो नाही. वाजपेयींनी सर्व दबाव झुगारून दिले आणि गो अहेड दिलं. आणि ह्यांनी सगळी गुप्तता पळून, हे गुप्तता पाळण्यासाठी मेजर जनरल नटराज म्हणजे चिदंबरम आणि मेजर जनरल पृथ्वीराज म्हणजे कलाम अशा टोपण नावाने ही लोक कामं करत होती. जिथं अणुस्फोट झाले त्या भागामध्ये पोखरणला ज्या दिवशी अणुस्फोट झाले त्याच्या दिवशी सकाळी 2 युनिटमध्ये फुटबॉलची मॅच तिथं चालू होती. त्यामुळं कितीही गुप्तचर विभागाच्या सॅटेलाईटने बघितलं तरी हे रुटीन काहीतरी चालू आहे असं लक्षात आलं असतं. त्यावेळेला प्रोपागंडा वापरला. डॉक्टर कलाम आले होते ARDमध्ये. त्यांना विचारलं की सर आपल्याला कसं काय हे जमलं. परमाणू सिनेमा बघितला, त्यात थोडं दाखवायचा प्रयत्न केला. पण डॉक्टर कलाम आम्हाला म्हणले अरे यू आर फ्रॉम पुणे, म्हणले यू शुड नो इट. म्हणलं म्हणजे काय, तर म्हणले अरे वी हॅव यूज कात्रज डॉक्ट्रिन, म्हणजे कात्रजचा घाट दाखवला एका अर्थाने सगळ्या जगात. अशा पद्धतीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्याच्यातनं प्रेरणा फक्त मीच घेतो किंवा आपणच घेतो असं नाही, तर कलामांच्या समोर सुद्धा ही प्रेरणा आहे असं वेळोवेळी लक्षात येतं. आणि जय जवान जय किसानचा नारा एक्सटेंड करून जय विज्ञान हे अटल बिहारी वाजपेयींनी केलं, त्याचे परिणाम आज दिसायला लागलेत. 1998 साली जो नारा त्यांनी वाढवला, विस्तारला, त्या विज्ञानाची कास धरल्यामुळे आता आपण प्रगतीपथावर आहोत. आणि आज जगाच्या पाठीवरती भारत हा एक समर्थशाली देश म्हणून राहिलेला आहे. ॲडव्हान्स वेपन्समध्ये सुद्धा जेवढ्या पद्धतीचे जगात कामं चालतात तेवढे आपल्याकडे चालू आहेत. हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी मिसाईल असेल किंवा अँटी रेडिएशन मिसाईलचं तुम्ही 2020 सालीच बघितलं की त्याची यशस्वी चाचण्या झाल्यात. रुद्रमची ती अनुभव सिंदूरमध्ये जे नूरखान बेसवरती जे एअरफोर्सचे जे रडार सिस्टीम उडवल्या त्याच्यामध्ये त्याचा उपयोग केला असावा. डिक्लेअर केलं नाही तरी असा अंदाज माझा आहे. पण अशा वेगवेगळ्या पद्धतीने भारताकडे सर्व प्रकारची शस्त्रास्त्र सामग्री आहे. आणि जग आपल्याकडं अशासाठी बघतंय की आत्मनिर्भरता का पाहिजे. तर 1999 साली कारगिलचं युद्ध आम्ही अनुभवलं. त्यावेळेला बोफोर्सकडनं घेतलेल्या 410 तोफा बॉर्डरवर लावल्या होत्या. गोळे कुठे आहेत? ते गोळे आणण्यासाठी जो 15,000ला गोळा मिळत असेल, मी तुम्हाला कळावे म्हणून ह्या फिगर सांगतोय, खऱ्या फिगर नाही आहेत, ऑर्डर तुमच्या लक्षात यावी म्हणून सांगतोय की त्या परदेशातनं आपल्याला आणावे लागले. 3 लाख तोफगोळे आपण फायर केले जवळजवळ. त्यातले बरेचसे तोफगोळे ह्या बोफोर्सचे पण होते. तर एक तोफगोळा आपण 15,000ला जो विकत घेत होतो तो युद्धकाळ सुरू झाल्याबरोबर स्वीडनने तो 1.5 लाख किंवा 2 लाखाला एक याप्रमाणे आपल्याला विकला. तो आपल्याला घ्यावा लागला कारण आपण स्वयंपूर्णतेकडे नव्हतो. त्या काळात वाजपेयींनी दिलेला स्वयंपूर्णतेचा आणि स्वावलंबनाचा नारा आज आपण आत्मनिर्भर भारताच्या ह्याच्यातनं पूर्ण करतोय. 14 मध्ये 4,312 कोटीचे प्रोडक्शन होतं. आता 1,27,000 कोटी रुपयाचं प्रोडक्शन केवळ डिफेन्सचं आता आपलं तयार झालंय. त्याच्यापैकी आपण एक्सपोर्ट काहीच करत नव्हतो. आता 23,622 कोटीचं एक्सपोर्ट आता आपण करतो. आणि हे आकडे इतके एनकरेजिंग आहेत. आणि 5 वर्षामध्ये येते असं लक्ष ठेवलंय की 3 लाख कोटी प्रोडक्शन आपण आपल्या देशामध्ये करायचं डिफेन्सचं फक्त. आणि 50,000 कोटी रुपयाची निर्यात करायची असं टार्गेट ठेवले. पण हे आकडे आहेत 31 मार्च 2025चे. त्याच्यानंतर ऑपरेशन सिंदूर झालं आणि सगळं गिअरअप झालं. आता 50,000 क्रॉस करायला 5 वर्ष थांबायची गरज नाही, 3 वर्षातच ते होईल असं माझा अंदाज आहे. तर अशा पद्धतीने आत्मनिर्भरतेकडे आपण चाललोय. जग आपल्याकडे कशा अर्थाने बघतंय, जग आपल्याकडे कशा अर्थाने बघतंय, तर भारत हा तांडव करताना सध्या दिसतोय.
आणि पाकिस्तान तुडवला जातोय. जग सगळं अचंबित झालं अशा पद्धतीचं हे कार्टुनिस्टने काढलेलं चित्र बरंच काही सांगून जातो. पण यात हे सांगायला कार्टुनिस्ट ज्यांनी हे व्यंगचित्र काढलं तो विसरत नाही की हे फक्त शस्त्रास्त्र नाही, एका हातात शस्त्र आहे पण दुसऱ्या हातात 64 कलांचं चित्र आहे, ॲग्रिकल्चरचं आहे, लेटेस्ट टेक्नॉलॉजीचं आहे, अभ्यासाचं पुस्तकं घेतलेली दाखवलेत. त्यांनी खूप कल्पकतेने सर्वांगीण उन्नती झाली पाहिजे अशा पद्धतीचं चित्र मांडलेलं आहे. आणि ह्या चित्राचा उपयोग डॉक्टर कलाम नेहमी म्हणत असत की हे सगळं कशासाठी, तर ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग बिकॉज इट सेव्स अस फ्रॉम द पिटफॉल्स ऑफ पेसिमिझम. त्यामुळे आपल्या देशाला जर पुढं न्यायचं असेल तर आर ऑल बॉर्न विथ डिवाइन फायर इन अस, आवर एफर्ट शुड बी टू गिव्ह विंग्स टू दिस फायर अँड फिल द वर्ल्ड विथ द ग्लो ऑफ इट्स गुडनेस. जगाला भारताच्या गुडनेसची गरज आहे. डॉक्टर कलाम नेहमी म्हणत असत की आम्हाला 1 नंबरवर जाण्यामध्ये कधी इंटरेस्ट नाही, भारत हा 1 नंबरवर झाला पाहिजे असं म्हणण्यामध्ये इंटरेस्ट नाही. ह्याचं कारण 1 नंबरवर ज्या वेळेला असू त्यावेळेला 2 नंबरचा, 3 नंबरचा, 4 नंबरचा, 5 नंबरचा, 10 नंबरचा हे सगळे देश भारताच्या विरोधी असतील आणि भारताला खाली खेचायला बघतील. त्यामुळे डॉक्टर कलाम आपल्याला म्हणत असत नेहमी की भारत हा इतका पुढे निघून गेला पाहिजे की भारताचं नाव घेतलं की भारताकडे आदरानेच बघितलं पाहिजे. विश्वगुरु पदाची जी संकल्पना आहे ती त्या अर्थाने घ्या. भारत विश्वगुरु होणार आहे 2047 पर्यंत आणि पुढची युवा पिढी त्याच्यासाठी सज्ज आहे. भारत माता की जय. मला वाटतं वेळ खूप झालेला आहे त्यामुळे मी लांबला असेल तर थोडीशी क्षमा मागतो. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् म्हणून होणार आहे. कृपया सर्वांना विनंती आहे की आहे त्या जागी बसून राहावं. उपस्थित आहोत आपण शांत झोप घ्यावी यासाठी कोण कोण कुठं कुठं काय काय कामं करत असतं. एवढी जाणीव जरी आपल्याला आज झाली किंवा ती जाणीव कायम राहिली तरी आजचा दिवस हा धन्य होईल असं म्हणूया. माननीय डॉक्टर ताम्हनकर आपण अध्यक्ष म्हणून आजच्या कार्यक्रमाची उंची वाढवली याबद्दल आपले आभार मानतो. मीडिया कव्हरेज देणारे पत्रकार, छायाचित्रकार यांचे आभार मानतो. श्रोते हो, आपले सर्वांचे आभार मानतो. उद्या दिनांक 27 नोव्हेंबर 2025 गुरुवार माननीय श्रीयुत प्रणव गोखले पुणे यांचं पुराणातील वांगी की वानगी या विषयावरती व्याख्यान आहे. उपस्थित हो माननीय काशीनाथ देवधर यांचे आभार नको मानायला. आपण सगळेजण उभं राहून त्यांच्या ऋणात कायम राहूया. कार्यक्रमाच्या शेवटी वंदे मातरम्. वंदे मातरम् सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरम् मातरम् वंदे मातरम् शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं फुल्लकुसुमितां द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरम् मातरम् वंदे मातरम् कोटि कोटि कंठ करकल निनाद कराले कोटि कोटि भुजैर्धृत कर करवाले अबलाम के नो माए तो बले
बहुबलधारिणी नमामि तारिणी रिपुदलवारिणी मातरं वन्दे मातरं। तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही हृदय तुम्ही मर्म त्वं हि प्राणा शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ती हृदये तुम्ही मा भक्ती तोमारे प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे वंदे मातरं। त्वं हि दुर्गा दश प्रहरणधारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां नमामि कमला अमलातुलां सुजलां सुफलां मातरं श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं मातरं वन्दे मातरं। भारत माता की जय।